चिंकी, पुंटून किड्स गेम्स आता लॉन्च झालंय. वाव, मला सुद्धा खेळायचंय आत्ता. लवकर प्ले स्टोअर वर जा आणि पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा. मी पण डाउनलोड करतेय. तुम्हीही लवकर डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. घराचं रिनोव्हेशन. गट्टू चिंकीच्या घरी रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि आज गट्टू चिंकी सोबत हरी, बंटी आणि गुड्डी ते देखील घरी आले होते. सगळी मुलं रिनोव्हेशनचं काम बघायला खूप उत्सुक होते. मुलं घर पाहून खूप सरप्राईज होतात. अरे गट्टू चिंकी, इथलं सगळं फर्निचर तर पांढऱ्या कपड्याने झाकलं गेलंय आणि सगळं अस्ताव्यस्त झालंय. हो गट्टू चिंकी, तुम्ही सगळे झोपता कुठे? हरी, आता तर आईबाबांच्या खोलीचं आणि स्वयंपाकघराचं रिनोव्हेशन चालू आहे, म्हणून त्यांचा बेड आमच्या खोलीत ठेवलाय. म्हणून मग आम्ही सगळे एकत्र झोपतो. ओ, म्हणजे मग तर खूप मजा येत असेल ना गट्टू चिंकी, सगळ्यांना सोबत झोपायला. हो हरी, तुला माहितीये बाबा आम्हाला झोपण्याच्या आधी गोष्टी सांगतात आणि आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा सुद्धा मारतो. वाव, मग तर खूप मजा येत असेल. तेवढ्यात आई मुलांना लिव्हिंग रूम मध्ये आलेलं पाहते. अरे मुलांनो, तुम्ही सगळे इथे या या. हॅलो काकू. नमस्ते मुलांनो, तुम्ही सगळे एक काम करा, लवकर गट्टू चिंकीच्या खोलीत जाऊन बसा. इथे बाकीच्या खोल्यांमध्ये सामान अस्ताव्यस्त पडले. ठीक आहे, तोपर्यंत मी तुमच्यासाठी मस्त गारगार काहीतरी प्यायला आणते. ठीक आहे? ओके काकू. गट्टू चिंकी सगळ्यांना आपल्या रूम मध्ये घेऊन जातात. मित्रांनो, तुम्हाला आमच्या घराची ब्लूप्रिंट बघायची आहे? काय ब्ल्यू प्रिंट? ते काय असतं गट्टू? काय तुम्ही लोक घराला ब्ल्यू पेंट करणार आहात? अरे हरी, ब्लू पेंट नाही, ब्लू प्रिंट म्हणजे असं चित्र जे आपल्याला हे सांगतं की रिनोव्हेशन नंतर आपलं घर कसं दिसेल. समजलं हरी? समजलो चिंकी. हरी, गुड्डी आणि बंटी, हे बघा, ही आहे आमच्या घराची ब्लूप्रिंट. बाबा म्हणाले होते की रेनोव्हेशन मध्ये ते आमच्या खोलीच्या भिंतीला कार्टूनने पेंट करतील. वाव, काय खरंच ते किती मस्त वाटेल. हो, एवढंच नाही, ही इथली बाहेरची बाल्कनी सुद्धा नवीन पद्धतीने रेनोव्हेट होणार आहे आणि बाबा तिथे नवीन झोका सुद्धा लावणार आहे. वा गट्टू चिंकी, मग तुमच्या रिनोव्हेशन नंतर तुमचं हे नवीन घर बघायला आम्ही सगळे परत येऊ. तेवढ्यात तिथे आई येते आणि ती सगळ्यांना डिस्पोजेबल ग्लास मध्ये ज्यूस देते. हो हो मुलांनो, तुम्ही सगळे नक्की या. रेनोव्हेशन संपल्यानंतर आम्ही एक होम वेलकमिंग पार्टी सुद्धा ठेवणार आहे. ठीक आहे? आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना यायचंय. ठीक आहे? हे घ्या, आता तुम्ही सगळे हे सरबत प्या. अहो, हे काय काकू, हे तर डिस्पोजेबल ग्लास आहेत. हो गुड्डी बाळा, रिनोव्हेशनमुळे सगळं काम अस्ताव्यस्त झालंय, म्हणून आम्ही सगळे डिस्पोजेबलच वापरतोय, कारण स्वयंपाकघरातही काम चालू आहे ना. बरं काकू. मग ज्यूस पिऊन सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. काहीच दिवसात रिनोव्हेशनचं काम संपतं. गट्टू चिंकीच्या घरी होम वेलकमिंगची पार्टी होती आणि त्यांच्या मित्रांसोबतच सोसायटीतील बाकी मंडळीही आली होती. सेक्रेटरी काका गट्टू चिंकीला म्हणतात, मानलं पाहिजे हा गट्टू चिंकी, तुमचं घर आता अगदी नवीन वाटतंय. थँक्यू काका. हो गट्टू चिंकी, सगळं खूपच सुंदर आहे आणि तुमच्या खोलीत जे मिकी माऊसचं पेंटिंग आहे ते खूपच सुंदर आहे. अरे गुड्डी, हरी, बंटी, चला लवकर, मी तुम्हाला बाल्कनी मधला नवीन झोका दाखवते. हो, चला चला, आपण त्याच्यावर बसून झोका घेऊया. ठीक आहे. सगळी मुलं झोपाळा पाहायला जातात. तो खरंच सुंदर होता. सगळे सोबतच झोपाळ्यावर बसतात. ह्याच्यावर तर किती मजा येते. इथून तर उठावसच वाटत नाहीये. हो ना मित्रांनो? हो, बरोबर बोललीस गुड्डी. आणि बघ ना, आपण सगळे यावरती एकत्र बसू शकलो. तेवढ्यात आई स्नॅक्स घेऊन येते. काय झालं मुलांनो, तुम्ही आज स्नॅक्स खायला नाही आलात? असं आहे होय, या झोक्यावरून उठायची इच्छा नाहीये का?
हो आई, आम्हाला इथे खूप मजा येते. तू आम्हाला इथेच स्नॅक्स दे ना, आम्ही इथेच खाऊ. बरं ठीक आहे मुलांनो, हे घ्या. मी आधीच तुमच्यासाठी स्नॅक्स आणले होते, पण सांडायचे नाहीत हा, ठीक आहे? ओके आई. सगळी मुलं बसून स्नॅक्स खातात आणि झोपाळ्यावर बसून खूप गप्पा मारतात. थोड्याच वेळात अंधार होऊ लागतो आणि सगळ्या मुलांची घरी जाण्याची वेळ होते. आता आम्ही निघतो गट्टू चिंकी. ओके गुड्डी, आज तुम्ही आलात तर आम्हाला खरंच खूप मजा आली. मग सगळी मुलं पुन्हा ड्रॉइंग रूम मध्ये येतात. अरे हो गट्टू चिंकी, आम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एक छोटस गिफ्ट घेऊन आलो आहोत. काय खरंच? ते काय हरी? हे बघ गट्टू, हे ते गिफ्ट आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हे नक्कीच आवडेल. गुड्डी गट्टूला एक गिफ्ट देते. गट्टू चिंकी सोबतच ते उघडून पाहतात. त्यामध्ये गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती होती. वाव मुलांनो, ही मूर्ती तर खरंच खूप सुंदर आहे. ही तर मी प्रवेशद्वाराजवळच ठेवणार आहे. काय खरंच काकू? हो मुलांनो, का नाही? द्या, आताच ठेवते. आई ती मूर्ती एंट्रन्सला ठेवलेल्या टेबलवर सजवून ठेवते, ज्यामुळे सगळी मुलं खूप खुश होतात. अरे, ह्या गिफ्ट मध्ये तर अजूनही काहीतरी आहे. वाव, हे तर हँडमेड कार्ड आहे. हे तुम्ही बनवलं ना हरी, बंटी आणि गुड्डी? हो चिंकी, हे आम्ही तिघांनी मिळवून बनवलेलं आहे. हे कार्ड सुद्धा खूप गोड आहे मित्रांनो. थँक्यू सो मच ह्या कार्डसाठी. वेलकम गट्टू चिंकी. हो, मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी एक गिफ्ट आणलं आहे. ओहो, दाखवा तर. सेक्रेटरी अंकल बाबांना एक नवी नेमप्लेट देतात. हे घ्या, तुमच्या नव्या घरासाठी नवी नेमप्लेट. सगळ्यांना नेमप्लेट खूप आवडते. त्यावर आई बाबा आणि गट्टू चिंकीचं नाव लिहिलेलं होतं. वाव काका, हे तर खरंच खूप सुंदर आहे. हो काका, थँक्यू सो मच. बाबा नेमप्लेट घराच्या बाहेर लावतात आणि सगळेजण आपापसात गप्पा मारून पार्टी एन्जॉय करतात. थोड्या वेळानंतर पार्टी संपते आणि सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी आणि आई बाबांना घराच्या रिनोव्हेशन नंतर नव्या घरात खूप छान वाटत होतं. पावसाळ्यातला दिवस होता आणि गट्टू चिंकी बाहेर पावसामध्ये खेळत होते. आई घरामध्ये स्वयंपाक करत होती आणि बाबा टीव्ही पाहत होते. पण तेवढ्यात टीव्हीचा सिग्नल जातो. ओहो, पाऊस सुरू झाला नाही तर टीव्हीचा सिग्नल लगेच गेला. तेवढ्यात आई लिव्हिंग रूम मध्ये येते. अहो, हा टीव्ही सोडा आणि बाहेरून गट्टू चिंकीला बोलावून आणा. असेच पावसात खेळत राहिले तर आजारी पडतील. अच्छा, ठीक आहे, आत्ता बोलावून आणतो. बाबा गट्टू चिंकीला बोलवायला बाहेर जातात आणि त्यांना म्हणतात, गट्टू चिंकी, खूप भिजलात आता पावसामध्ये. चला आता आतमध्ये चला, नाहीतर आई आपल्याला रागवेल. पण गट्टू चिंकी बाबांचं बोलणं ऐकण्याऐवजी त्यांनाच पावसामध्ये भिजायला घेऊन येतात. बाबा या ना, आम्हाला पावसात डान्स करून दाखवा ना तो चक दुम दुम वाला. हो बाबा, तो नाही का, घोडे जैसी चाल हाथी जैसी तुम. अरे गट्टू चिंकी, मला तर तो डान्स येत नाही, पण इथे पावसात भिजायला खरंच खूप मजा येतेय. बाबा गट्टू चिंकीला घेऊन जाण्याच्या ऐवजी स्वतःच तिथे खेळू लागतात. बाबा चला ना, इतकं मस्त वातावरण आहे की आपण जवळच्या दुकानातून गरम गरम चाट खाऊया. किती मस्त असतात ना. अरे नाही गट्टू बेटा, जर आईला हे कळालं ना तर खूप रागवेल ती. पण बाबा, आईला कळणारच नाही. आपण पटकन जाऊन मस्त चाट खाऊन येऊया. चला ना प्लीज. बाबा, कारने जाऊ, म्हणजे लवकर पोहोचू. अच्छा, ठीक आहे, चला. पण आपण लवकर जाऊन पटकन परत येऊ, आईला कळायला नको. मग काय होतं, गट्टू चिंकी आणि बाबा कारमध्ये बसून निघून जातात. पण ज्या रस्त्याला त्यांना जायचं असतं तिथे खूप पाणी भरलेलं असतं. चिंकी बघ ना, इथे तर तळ साचलंय. हो गट्टू, नक्कीच इथे मासे सुद्धा असतील आणि मगर सुद्धा. पण तेवढ्यात बाबांची कार तिथून बाहेर पडताना एका खड्ड्यात अडकते. अरे, खूपच गडबड झाली बाबा, आता आपण काय करायचं? ओहो, असं वाटतंय कार खड्ड्यात अडकलीये. गट्टू चिंकी, तुम्हाला उतरावं लागेल. मग मी गाडीला धक्का मारतो, मग तुम्ही दोघं बसा, ओके? हो बाबा.
बाबा गाडीतून उतरतात आणि गाडीला धक्का मारतात. मागून गट्टू चिंकी बाबांना चीअर करत होते. खूप मेहनतीनंतर शेवटी त्यांची कार खड्ड्यातून बाहेर येते. त्यानंतर सगळे पुन्हा कारमध्ये बसतात. बाबा लवकर चला ना, मला तर चाट खाल्ल्याशिवाय राहवतच नाहीये. अरे हो हो गट्टू बेटा, आपण आता 1 मिनिटातच पोहोचूयात. पण जसे गट्टू चिंकी त्या चाटच्या शॉप जवळ जातात तर बघतात की आज शॉपवाला आलाच नाहीये. हे बघून दोघेही दुःखी होतात. हे काय, आज तर चाटवाले काका आलेच नाही. आता काय करायचं बाबा? मुलांनो, पावसामुळे कदाचित ते काका गेले असतील. आता आपण काय करू शकतो? आता आपल्याला परत जावं लागेल. आणि तेवढ्यात बाबांचा फोन वाजतो आणि ते पाहून बाबा घाबरतात. अरे, आता काय करायचं? आता आईचा फोन आहे. अरे बापरे, आईचा फोन. घे गट्टू, तूच आईशी बोल. पण बाबा. गट्टू काही बोलणार त्या अगोदरच बाबा फोन उचलून गट्टूच्या हातात देतात. हॅलो हॅलो. हो आई. हॅलो गट्टू बाळा, कुठे आहात तुम्ही? ते आई, आम्ही बाबांसोबत चाट खायला आलो होतो, पण ते दुकानच बंद होतं. सॉरी. काय, इतक्या पावसात? आणि तुम्ही मला सांगितलंही नाही. आणि तुमच्या सोबत बाबाही आहेत? सॉरी आई, आम्ही लगेच घरी येतो. बाबांना दे बरं जरा फोन. हॅलो. हा, आम्ही आता येतोच आहोत घरी. सॉरी. बरं ठीक आहे, पण तुम्ही जर मला विचारलं असतं तर हे असं सगळं झालंच नसतं. कारण मी घरीच मस्तपैकी आलू चाट बनवलं होतं. हे ऐकून गट्टू चिंकी आणि बाबा एकत्रच म्हणतात, काय? आलू आलू चाट? ओहो, आम्ही इतक्या लांब आलो पण चाट तर आमच्या घरीच वाट बघत होते. ठीक आहे, आता आम्ही लगेच येतो घरी. बाबा फोन ठेवून गाडी फिरवतात. पण ते यावेळेला दुसऱ्या मार्गाने परत चालले होते. बाबा, हा तर वेगळाच रस्ता आहे. हो गट्टू, त्या रस्त्यावर खूप पाणी साचलं होतं ना, म्हणून या रस्त्याने आलोय, गाडी फसू नये म्हणून. पण समोरचं दृश्य बघून गट्टू चिंकी आणि बाबा तिघही हैराण होऊन जातात. पुढे खूप सारा ट्रॅफिक जाम झाला होता आणि बाबांची गाडी सुद्धा ट्रॅफिक जाम मध्ये अडकली होती. अरे देवा, एकीकडे रस्त्यात पाणी साचलं होतं आणि दुसरीकडे हे ट्रॅफिक जाम. या पावसात बाहेर निघून फसलो. एकदम बरोबर गट्टू, आईचं ऐकलं असतं तर परवडलं असतं. मुलांनो, आता आपण काय करू शकतो? पण पुढच्या वेळेस पासून आईचं ऐकायचं, तिचं बरोबर असतं. हो बाबा. अर्धा तास ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर शेवटी गट्टू चिंकी आणि बाबा ट्रॅफिक मधून बाहेर पडतात आणि घरी पोहोचतात. घरी पोहोचताच आई तिघांचेही स्वागत करते. थांबा, इथे दारातच थांबा. कुठे होते तुम्ही तिघं? इतका वेळ का झाला? कपडे बघा तर तुम्ही, किती घाण झालेत. सॉरी. आई. हे ऐकून आई सुद्धा हसू लागते. अरे, ते खरं तर आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो होतो. हो आई, आणि आपली गाडी तर खड्ड्यात अडकली होती. आणि चाटवालाही नव्हता. म्हणूनच म्हणत असते की नेहमी माझा ऐका. जाऊन तयार व्हा, मग आपण एकत्र मस्त गरमागरम चाट खाऊया. आलू चाटचं नाव ऐकताच सगळे पटापट आंघोळ करून तयार होतात. मग सगळे मिळून थंडगार पावसामध्ये गरमागरम आलू चाटचा आनंद घेतात. बेस्ट फ्रेंड सोबत भांडण. गट्टू, चिंकी, बंटी आणि गुड्डी सोबत बसून घरी आपला सायन्स प्रोजेक्ट बनवत होते. आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय मित्रांनो, पण बघा ना, अजूनही खूप काम राहिलंय. बरोबर बोललास तू गट्टू. नाही बंटी आणि गट्टू, बघा आता फक्त प्रोजेक्ट मध्ये चित्रच राहिली आहेत, जी तुला आणि गट्टूला मिळून करायची आहेत. बाकी सगळं काम तर मी आणि गुड्डी करू. मला तर असं वाटतंय की आपला प्रोजेक्ट सगळ्यात छान होणार आहे, कारण माझं आणि चिंकीचं अक्षर छान आहे आणि गट्टू आणि बंटी एकत्र किती छान चित्र काढतात. हो गुड्डी, आपण हा प्रोजेक्ट केव्हाचा करतोय. आता आपण थोडा वेळ ब्रेक घ्यायला हवा आणि काहीतरी गेम खेळायला हवा. चांगली आयडिया आहे गट्टू. पण मला असं वाटतंय की आधी आपण प्रोजेक्ट पूर्ण करायला हवा. प्लीज चिंकी, आपण फक्त 30 मिनिटाचा ब्रेक घेऊ. त्यात फक्त आपण काहीतरी खाऊया आणि लुडोचा गेम खेळूया बास. मी लगेच आईला स्नॅक्सबद्दल सांगून येतो. जेव्हा सगळ्यांनाच ब्रेक हवा होता तेव्हा चिंकीही तयार होते. गट्टू आईला स्नॅक्स आणण्यासाठी सांगतो आणि मग तो लुडो बोर्ड घेऊन येतो. आपण तर 4 जण आहोत, मजा येईल. मी लाल घेणार. नाही गट्टू, रेड माझा लकी कलर आहे. रेड मला हवाय.
काय? नाही नाही बंटी, मी नेहमी लाल घेतो. मला लालच हवेत. गट्टू आणि बंटीला रेड वरून भांडताना पाहून चिंकी म्हणते, अरे यात भांडण्यासारखं काय? बंटी, ह्यावेळेस तू लाल घे आणि पुढच्या खेळामध्ये गट्टू लाल घेईल, ठीक आहे? ओके चिंकी. गेम सुरू होतो आणि सगळे खेळू लागतात. सगळ्यांचे प्लेयर्स लुडोमध्ये उघडतात, पण गट्टूचा अजून 6 आला नव्हता. एवढंच नाही तर बंटी गट्टूपेक्षा खूप पुढे गेला होता. जेव्हा बराच वेळ गट्टूचा 6 पडत नाही आणि तो हरू लागतो, तेव्हा गट्टूला राग येऊ लागतो. नाही, मी नाही खेळ खेळणार. या बंटीने चिटिंग केलीये. काय? मी काय चिटिंग केलीये गट्टू? आधी तर माझ्या लाल तू घेतल्या आणि मग तू मला 2 वेळेस कापलं बंटी. अरे हे तू काय बडबडतोयस गट्टू? हा तर फक्त गेम आहे आणि मी काही चिटिंग केली नाहीये. गट्टू रागात सगळे प्लेयर्स इकडे तिकडे करून टाकतो आणि म्हणतो, नाही, तू नक्की चिटिंग केलीये बंटी आणि चिटिंगनेच तू दरवेळेस 6 पाडलेत आणि मला कोणीच हरवू शकत नाही लुडोमध्ये. गट्टू, अरे हे तू काय बोलतोयस? असं काहीच नाहीये. मला तरी कुठे जास्त वेळेस 6 पडलेत. मग मी असं म्हणतीये का? नाही चिंकी, तुझ्याजवळ तुझा आवडता रंग निळा आहे, पण ह्या बंटीने माझा आवडता लाल रंगही घेतला. मला नाही खेळायचं याच्यासोबत. हा मग ठीक आहे, मग मलाही नाही खेळायचंय तुझ्यासोबत. तू मला चीटर म्हटलंस. मी कुठल्याही प्रकारची चिटिंग केली नाहीये. तुला तर खेळताच येत नाही. मी चाललो घरी. अरे बंटी थांब ना. तुझ्याशिवाय आम्ही हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू बंटी. जर तुम्ही एकत्र काम नाही केलं तर आपला प्रोजेक्ट नाही होणार पूर्ण. असं असेल तर चिंकी गट्टूला सांग माझी माफी माग. नाही, मी कोणाचीही माफी मागणार नाहीये, काही झालं तरी. गट्टू आणि बंटी एकमेकांपासून तोंड फिरवून उभे राहतात. कोणीही चिंकीचं बोलणं ऐकायला तयार नव्हतं. तेवढ्यात आई खोलीमध्ये स्नॅक्स घेऊन येते. हे घ्या मुलांना तुमचे स्नॅक्स. अरे गट्टू आणि बंटी, तुम्हाला काय झालं? चिंकी आईला इशारा करते आणि तिला बाहेर घेऊन जाते. चिंकी आईला बाहेर नेऊन सगळं काही घडलेलं सांगते. आई, ते दोघं जर एकमेकांशी बोलले नाहीत तर आमचा प्रोजेक्टही पूर्ण होणार नाही. चिंकी बाळा, असं वाटतंय मलाच काहीतरी करावं लागेल. माझ्याकडे एक प्लॅन आहे. आई चिंकीला आपला सगळा प्लॅन सांगते आणि मग त्या दोघी पुन्हा रूममध्ये येतात. गट्टू बाळा, आपण आता परत लुडो खेळूया आणि ह्या वेळेस बंटीच्या जागी मी खेळेन, ठीक आहे? चिंकी बंटी आणि गुड्डीला इशाऱ्याने सांगते की हा तिचा आणि आईचा प्लॅन आहे. काय? ठीक आहे आई, आपण सगळे खेळूया, पण मी लाल घेणार. आई, चिंकी, गट्टू आणि गुड्डी ल्युडो खेळू लागतात. पण यावेळी गट्टू गेम जिंकू लागला होता. पण आई गट्टूला म्हणते, हे काय गट्टू, तू चिटिंग का करतोयस? काय? आई, अगं मी कुठे चिटिंग केली? गट्टू, आताच तू चिटिंगने 6 पाडलेस. नाही आई, मी चिटिंग नाही केली. आई बरोबर बोलतीये गट्टू, तू चिटिंगनेच जिंकतोय. हो गट्टू, चिटिंग नको ना करू. अरे पण मी चिटिंग केलीच नाहीये. अच्छा, मग तुला सारखे सारखे 6 कसे पडतायत आणि मला अजूनपर्यंत एकदाही 6 पडले नाहीयेत आणि तू जिंकतोयस? जेव्हा बंटी सोबतही असंच घडत होतं तेव्हा तू हेच म्हणत होतास ना की तो चिटिंग करतोय. मग मी कसं म्हणू की तू चिटिंग नाही करत आहे? सांग ना. आईचं बोलणं ऐकून गट्टूच्या लक्षात येतं की आईला त्याला काय सांगायचंय. मला समजलं आई. आय एम सॉरी बंटी. मी हरत होतो आणि कदाचित ह्याच रागामुळे मी तुला काहीही बोललो. तो फक्त एक खेळ होता आणि नशिबानेच 6 पडत असतात. इट्स ओके गट्टू, मीही खूप काही तुला बोललो होतो. मला चांगलं वाटतंय की तू तुझी चूक मान्य केलीस. तसंही आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना. हे सगळं तर चालूच राहतं. छान गट्टू, तू तुझ्या चुकीची माफी मागितली. आता तुम्ही परत मैत्री करा आणि एकत्रपणे प्रोजेक्ट पूर्ण करा, ठीक आहे? हो आई. हो काकू. गट्टू आणि बंटी एकमेकांना मिठी मारतात आणि पुन्हा एकदा मैत्री करतात. यानंतर सगळे सोबत स्नॅक्स खातात आणि आपला उरलेला सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करतात. गट्टू चिंकीचा वाढदिवस. आज गट्टू चिंकीचा वाढदिवस होता आणि दोघेही सकाळी एक्साइटमेंटमध्ये लवकर उठले होते. दोघेही लगेच फ्रेश होतात आणि नवीन कपडे घालून तयार होतात. चिंकी, हॅपी बर्थडे टू यू. तसं तू आज खरंच खूप छान दिसतीये आणि तुझा हा नवीन फ्रॉक तर छान आहे.
तुलाही हॅपी बर्थडे गट्टू. नाहीतर मी म्हणेन हॅपी बर्थडे टू अस. आणि हो, तुझा हा ब्लू टी शर्ट आणि जीन्स मस्त दिसतीये. थँक्यू चिंकी. आता लवकर चल चिंकी, स्वयंपाकघरात आईकडे जाऊ. हो हो, चल चल. गट्टू चिंकी दोघेही आईकडे जातात तर बघतात की आईने त्यांच्या आवडीचा नाश्ता अगोदरच डायनिंग टेबलवर बनवून ठेवला होता. अरे गट्टू चिंकी, तुम्हाला दोघांना हॅपी बर्थडे. या डायनिंग टेबलवर बसा, तुमचा आवडता नाश्ता केलाय. थँक्यू आई. आई, बाबा कुठे? गट्टू बाळा, बाबा तुमच्यासाठी चॉकलेटचं पाकिट घ्यायला गेलेत, जे तुम्ही शाळेत घेऊन जाऊ शकाल. ओ वाव आई, आज तर चॉकलेट वाटायला खूपच मजा येईल. गट्टू चिंकी आपापसात बोलतच असतात तेवढ्यात बाबा तिथे येतात. त्यांच्या हातात कॅन्डीचे पॅकेट्स होते. माझ्या लाडक्या मुलांनो, हॅपी बर्थडे. आणि हे पहा तुमच्या कॅन्डीज. थँक्यू बाबा. हे तर काहीच नाही मुलांनो, तुम्ही म्हणाला होतात ना, तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुमचे मित्र बंटी, हरी आणि गुड्डीसाठी वेगळे चॉकलेट्स आणा म्हणून. हे बघा, मी तीही आणली आहेत सोबत. अरे वा, मला वाटलेलं तुम्ही विसराल, पण तुमच्या तर लक्षात होतं. गट्टू चिंकी दोघेही चॉकलेट्स पाहू लागतात, पण आई त्यांना अगोदर नाश्ता करायला लावते. नाश्ता झाल्यानंतर बाबा गट्टू चिंकीला शाळेत सोडून येतात. वर्गात गेल्यानंतर त्यांचे सगळे मित्र त्यांना शुभेच्छा देऊ लागतात. हॅपी बर्थडे गट्टू चिंकी. हो गट्टू चिंकी, हॅपी बर्थडे. थँक्यू हरी आणि गुड्डी. गट्टू चिंकी, माझ्याकडूनही हॅपी बर्थडे. थँक्यू बंटी. थँक्यू बंटी. तेवढ्यात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर वर्गात येतात आणि सगळी मुलं आपापल्या जागेवर जाऊन बसतात. अरे वा गट्टू चिंकी, आज तुमचा वाढदिवस आहे. खूप छान. थँक्यू मॅम. तर आता तुम्हाला चॉकलेट्स वाटायला जायचं असेल, हो ना? येस मॅम. मॅम, आम्ही मुख्याध्यापकांकडे चॉकलेट द्यायला जाऊ. हो हो, थांबा थोडं. सगळ्यात आधी वर्गातली मुलं गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतील आणि त्यांना बर्थडे विश करतील. सगळे मॅडमचं म्हणणं ऐकतात आणि सगळे गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतात. मग गट्टू चिंकी आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत प्रिन्सिपल मॅम कडे जातात आणि त्यांना कॅन्डीज देतात. हॅपी बर्थडे मुलांनो, आणि हे घ्या तुम्हा दोघांसाठी. प्रिन्सिपल मॅम गट्टू चिंकीला बर्थडे निमित्त छोटे छोटे बर्थडे कार्ड्स देतात. यानंतर गट्टू चिंकी आपले सगळे टीचर्स आणि आपल्या मित्रांना चॉकलेट्स वाटतात. सगळी मुलं एक एक करून गट्टू चिंकीला शुभेच्छा देत होते. बंटी, गुड्डी, हरी, हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल चॉकलेट. हो, तुम्ही आमचे सगळ्यात खास मित्र आहात ना, म्हणून. थँक्यू चिंकी आणि गट्टू. पण काय हरी? चिंकी, खरं तर आम्ही तिघं जण आज संध्याकाळच्या पार्टीला नाही येऊ शकणार. काय? हे काय बोलतेस तू गुड्डी? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू चिंकी. आम्हाला तिघांना आज आमच्या आईबाबांसोबत बाहेर जायचंय, त्यामुळे आम्हाला नाही जमणार. हे ऐकून गट्टू चिंकी खूप उदास होऊन जातात. पण तुमच्या तिघांशिवाय तर मजाच नाही येणार. आम्ही तर थीम पार्टी सुद्धा ठेवली होती. सॉरी गट्टू चिंकी, पण चिंता करू नका, उद्या आम्ही तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट्स घेऊन येऊ. ठीक आहे बंटी. गुड्डी, हरी आणि बंटीचं हे बोलणं ऐकून गट्टू चिंकी नाराज होतात आणि दुःखी होऊन घरी येतात. घरी आई पार्टीची तयारी करत होती, पण त्यांना वैतागलेलं बघून आई म्हणते, काय झालं गट्टू चिंकी, तुम्ही इतके उदास का दिसताय? आई, बघ ना, गुड्डी, हरी आणि बंटी आमच्या पार्टीला येऊ नाही शकणार आहे. हो नाही, आता तर पार्टीला अजिबात मजा नाही येणार. अरे, असं नाही बोलायचं चिंकी. काही हरकत नाही, हरी, बंटी आणि गुड्डी नसेल येणार तर तुम्ही इतर मुलांसोबत एन्जॉय करा ना. आणि मी आणि बाबा सुद्धा आहेत ना, आपण सगळे मिळून खूप एन्जॉय करू. हो आई, ठीक आहे. आणि मुलांनो, मी तुमच्यासाठी सुपर हिरोचा कॉस्ट्युमही तयार केलाय. तुझ्यासाठी स्पायडरमॅनचा कॉस्ट्युम आणि चिंकी तुझ्यासाठी कॅप्टन मार्वलचा कॉस्ट्युम. अरे वा आई, खरंच? हो खरंच. मग आम्ही लगेच जाऊन कॉस्ट्युम बघतो आई. गट्टू चिंकी आपल्या खोलीत जाऊन आपले कॉस्ट्युम बघतात आणि ते त्यांना खूप आवडतात. आणि अशीच संध्याकाळ होते आणि गट्टू चिंकीची सुपरमॅन थीम पार्टी सुरू होते. सगळी मुलं कुठल्या ना कुठल्या सुपर हिरोचे कॉस्ट्युम्स घालून आले होते. गट्टू चिंकी ही आपल्या कॉस्ट्युम मध्ये छान दिसत होते आणि तेवढ्यात डोअरबेल वाजते आणि गट्टू दरवाजा उघडायला जातो. सगळे तर आले, मग आता कोण आला असेल दारात? पण दरवाजा उघडताच गट्टूला खूप आनंद होतो. बाहेर कोणी दुसरं नाही
तर बंटी, हरी आणि गुड्डी होते आणि तेही आपापल्या कॉस्ट्युम मध्ये. सरप्राईज. हरी, बंटी, गुड्डी, तुम्ही तिघं? सरप्राईज गट्टू. अरे शाळेत आम्ही तुझ्यासोबत सगळे प्रँक करत होतो, तेवढ्यात तिथे चिंकीही येते. काय प्रँक? हो चिंकी, असं होऊ शकतं की आम्ही आमच्या बेस्ट फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला येणार नाहीत. आम्ही फक्त मजा करत होतो. आणि हे घ्या, तुमच्या दोघांसाठी आमच्याकडनं गिफ्ट. थँक्यू गुड्डी, हरी आणि बंटी. गिफ्टसाठी सुद्धा आणि पार्टीत येण्यासाठी सुद्धा. आता तर पार्टीला खूप मजा येईल. हो हो, चला चला सगळे आज जाऊ. आता खूप मजा करू. मग गट्टू चिंकी मिळून आपल्या वाढदिवसाचा केक कापतात आणि सगळे मिळून खूप डान्स आणि एन्जॉय करतात. तेवढ्यात तिथे आई येते आणि सगळ्या मुलांना म्हणते, मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी 2 खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ते काय आई? बघा, माझ्याकडे काय आहे? एक मोठा बाउल. त्यामध्ये खूप चिठ्ठ्या आहेत. तुम्ही सगळे आळीपाळीने ह्या चिठ्ठ्या काढा आणि ज्याच्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलं असेल त्याला ते करावं लागेल. यात तर खूप मजा येईल आई. आधी मी करणार. बरं ठीक आहे गट्टू, हे घे. गट्टू चिठ्ठी काढतो. त्यामध्ये डान्स लिहून येते. गट्टू डान्स करतो आणि एक एक जण आपापल्या पद्धतीने चिठ्ठ्या काढतो. कुणाला आपल्या आईची ऍक्टिंग करायची होती, तर कुणाला गाणं गायचं होतं. अशा प्रकारे सगळी मुलं ते गेम्स एन्जॉय करतात. पण तेवढ्यात बाबा तिथे येतात आणि सगळ्या मुलांना म्हणतात, मुलांनो, हे पहा, माझ्या हातात काय आहे. काका, ह्या तर खूप कुंड्या आहेत आणि सोबत छोटी झाडंही. हो गुड्डी बेटा, आज आपण सगळे या कुंड्यात झाडं लावणार आहोत आणि पुढच्या वर्षी गट्टू चिंकीच्या वाढदिवसापर्यंत ही झाडंही वाढतील आणि या छान छान फुलंही येतील. यात तर खूप मजा येईल बाबा. वाव. मग वेळ कशाला घालवायचा गट्टू? आपण सगळे मिळून झाडं लावूया. सगळी मुलं झाडं लावतात आणि ते जाऊन बाल्कनी सजवतात. अशा प्रकारे गट्टू चिंकीची बर्थडे पार्टी पूर्ण होते आणि त्यांना खूप मजा येते. फूड ट्रक. गट्टू आणि चिंकी आज सकाळपासून खूप खुश होते, कारण आज रविवार होता आणि शाळेला सुट्टी होती. बाबाही आरामात सोफ्यावर बसून आज पेपर वाचत होते आणि आई सुद्धा संडे स्पेशल काही ब्रेकफास्ट बनवण्यात बिझी होती. चिंकी, माहितीये राजूने आपल्या कॉलनीच्या मागे खेळण्यासाठी जागा पाहिलीये. अरे वा, कुठे? ते विकी मोटर गॅरेज आहे ना, जिथे खूप जुन्या गाड्या, ट्रक्स आणि खूप गाड्या पडलेल्या असतात. त्याच्यात जवळ एक मोठं मैदान आहे. हो, ते मीही शाळेतून येताना पाहिलं आहे. त्या जुन्या गाड्या ना खूप फॅसिनेटिंग वाटतात. मलाही. तेवढ्यात बाबांच्या फोनची रिंग वाजते आणि बाबा पेपर ठेवून फोन उचलून फोनवर बोलू लागतात. हॅलो केशव, कसा आहेस? काय? हे कधी झालं? तू काळजी करू नकोस, काही ना काही सोल्युशन निघेलच. हो हो, तू आज दुपारी जेवायला घरीच ये. बाबांचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की काहीतरी सिरियस इश्यू आहे. आई सुद्धा किचनमधून बाहेर आली होती. गट्टू आणि चिंकी आईबाबांकडे कुतूहलाने पाहत होते. मग बाबांनी त्यांना सांगितलं, अरे तो माझा कझिन आहे ना केशव, कानपूरच्या आत्याचा मुलगा. हो, ज्याने मागच्या वेळेस आपल्याला होळीला बोलावलेलं आणि त्याने पदार्थ स्वतः खूप छान केलेले. हा तोच. खरं तर त्याने मार्केटिंगमध्ये MBA केलंय, पण नव्या रेसिपीज करणं त्याची हॉबी आहे. पण आता त्याने सांगितलं त्याचा जॉब गेलाय. असं अचानक? हा, कंपनी थोडी घाट्यात चालली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ब्रांचेस बंद केलेत. केशवसारख्या इतर 20-25 लोकांची नोकरी गेली. नक्कीच काळजीत असणार तो. काळजीत तर होता. आता त्याला दुपारी घरी जेवायला बोलवलंय. मी माझ्या मित्रांना विचारेन की त्यांच्या कंपनीत काही वेकेन्सी आहे का, कदाचित काही मार्ग निघेल. गट्टू आणि चिंकीने पाहिलं होतं की बाबा नेहमी दुसऱ्यांची मदत करतात आणि आता दोन्ही मुलांचा स्वभावही बाबांसारखा हेल्पफुल झाला होता. दुपारी केशव काका बाबांना भेटायला घरी आले. गट्टू आणि चिंकीने लंच टेबल अरेंज करायला आईची मदत केली. तू आता पुढे काय विचार केलास? दादा, आता मला जॉब नाही, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे. एक फूड जॉईन उघडायचा विचार आहे. फूड जॉईनचं नाव ऐकताच गट्टू आणि चिंकी सुद्धा त्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागले. माझे काही सेव्हिंग्ज आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या रेसिपीज बनवणं हा तर माझा छंद आहे. बस फक्त अशी एक जागा बघायची आहे जिथे हा बिझनेस चालेल. पण
नवीन सेटअपचा खर्चही भरपूर लागेल ना. नवीन शॉपचं रेंट, फर्निचर, 2-3 असिस्टंट वॉकर्सची सॅलरी, रॉ मटेरियल. थोडा रिस्की बिझनेस आहे. माझ्याकडे एक कल्पना आहे. बिझनेस प्लॅनच्या डिस्कशनमध्ये गट्टूचा आवाज ऐकून आई, बाबा आणि केशव आश्चर्याने गट्टूकडे पाहू लागले. फूड जॉईंट पेक्षा एखादा फूड ट्रक बनवला तर? फूड ट्रक? हो बाबा, मी मूव्हीमध्ये बघितलंय. एका ट्रकला मॉडिफाय करून त्यातच सगळे पदार्थ तयार केले जातात. खूप कमी जागेमध्ये सगळं मॅनेज होतं आणि तो चालवण्यासाठी खूप लोकांची गरजच नाहीये. ही तर खरोखरच छान आयडिया आहे. आणि फूड ट्रकचा कॉन्सेप्ट यंग लोकांमध्ये पॉप्युलरही आहे, स्पेशली कॉलेज आणि ऑफिसेस जवळ जिथे यंग एम्प्लॉईजचा क्राऊड असतो. हां, हे तर बरोबर आहे. फूड ट्रकला फूड जॉईंटपेक्षा कमी खर्च येऊ शकतो. आणि एकदा का तुमच्या हातचे पदार्थ लोकांना आवडले की ऑनलाईन ऑर्डर सुद्धा येतील. हां, ही गट्टूने अगदी छान आयडिया दिली आहे. पण यासाठी स्वस्तात जुना ट्रक कुठे मिळेल? मला माहितीये. अरे, तुला कसं काय माहिती? शाळेतून परत येताना मी बघितलंय विकी मोटर गॅरेज. त्यांच्याकडे अनेक जुन्या गाड्या, ट्रक, बाईक आहेत ज्या नुसत्याच पडू नये. केशव काकांनी असा विचारही कधी केला नव्हता की गट्टू आणि चिंकीसारखी मुलं त्यांचा नवीन बिझनेस सेटअप करायला एवढी मदत करतील. गट्टू, चिंकी केशव काका आणि बाबांना घेऊन अगोदर विकी मोटर्सकडे गेले. तिथे त्यांनी एक जुना ट्रक सिलेक्ट केला जो अगदी स्वस्तात केशव काकांना तिथे मिळून गेला. ही तर गट्टू चिंकीचीच कमाल आहे, जे एवढ्या कमी भांडवलात आपलं काम झालं. आता बस या ट्रकला मॉडिफाय करून याच्यामध्ये कुकिंग आणि स्टोरेजची जागा करायची. मी आणि चिंकीने इंटरनेटवरून फूड ट्रकच्या इंटिरियर डिझाईनचे खूप पर्याय शोधलेत. तुम्ही आधी ते पहा आणि मग ठरवा की तुमच्या फूड ट्रकमध्ये काय बदल करायचे आहेत. हे ऐकून केशव काका आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने केशव काकांना लॅपटॉपवरती फूड ट्रकच्या डिझाईन्सचे खूप सारे फोटोज दाखवले. मग आपल्या बजेटच्या हिशोबाने केशव काकांनी डिसाईड केलं की त्यांना कसे मॉडिफिकेशन्स करायचे. दुसऱ्या दिवशीच त्या जुन्या ट्रकला काकांनी मॉडिफिकेशनसाठी पाठवलं आणि 4च दिवसानंतर फूड ट्रक अगदी नव्या रूपात तयार झाला. वाव, हे तर खूपच मस्त आहे. हो, आता याच्यासाठी एक वेगळं नाव सुचवायला हवं. मी आधीच विचार केलाय, स्पाइस ऑन व्हील्स. हे नाव तर एकदम परफेक्ट आहे. आपल्या रेसिपीज पण स्पायसी आहेत आणि या नावाने फूड ट्रकवाली वाईबही येते. मग आजच मी आणि चिंकी तुमच्या फूड ट्रकचा लोगो आणि मेन्यू कार्ड डिझाईन करतो. हो हो, आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधून लायसन्स आणि परमिशन्सही मिळतील. कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मित्रांना सांगितलंय की आपलं काम झालेलं आहे. हे ऐकून सगळेजण स्माइल करतात. तेवढ्या डोरबेल वाजते. आई जाऊन दरवाजा उघडते. चिंकीची ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी आली होती. आई पॅकेट रिसीव्ह करते. त्यावर लिहिलं होतं पुंटून किड्स. अगं चिंकी, हे तू काय मागवलंयस? मी पुंटून किड्सवरून कॉम्बो प्लस स्क्वेरल आणि मंकी सॉफ्ट टॉय मागवलाय. ह्याची क्वालिटी खूपच छान आहे आणि फूड ट्रक सजवण्यासाठी मला याचा उपयोग करायचा आहे. फूड ट्रकच्या डेकोरमध्ये ते कसं? जसं माकडाला जंगलात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या फळांविषयी माहिती असते, तसंच हे माकड आपलं मेन्यू बॉय असेल. ह्याच्याकडे आपण आपल्या मेनू कार्ड्सच्या सगळ्या कॉपीज ठेवूया. वा, मस्तच. आणि हे स्क्वेरल तर कलेक्टर असते. ह्याच्याकडे आपण ऑनलाईन पेमेंटच्या QR कोडची प्रिंटआउट काढून ठेवूया. ही सगळ्यांकडनं पेमेंट जमा करेल. अरे वा चिंकी, एकदम भारी. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकला छान सजवलं. त्यांनीच डिझाईन केलेल्या लोगो आणि नावासोबत तयार झाला होता स्पाइस ऑन व्हील्स. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकचे फोटोज काढून ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दोन्हीकडे टाकलं होतं आणि त्यांच्या मित्रांनी लिंक शेअर करून फूड ट्रकची खूप पब्लिसिटी केली होती. रविवारी संध्याकाळी स्पाइस ऑन व्हील्स सुरू झालं. पहिल्याच संध्याकाळी खूप कस्टमर आले होते. ज्या पद्धतीने गट्टू आणि चिंकीने तो फूड ट्रक बनवला होता त्यामुळे तो दुरूनच खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता आणि केशवच्या रेसिपीज एवढ्या छान होत्या की लोकांना ते खाणं आवडायला लागलं. लोकांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्पाइस ऑन व्हील्सचं एवढं कौतुक केलं की एका आठवड्यातच फूड ट्रक फेमस झाला.
पुढच्या शनिवारच्या संध्याकाळी आईबाबांनी आणि गट्टू चिंकीनं स्पाइस ऑन व्हील्सला जेवण करायचं ठरवलं. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा कस्टमर्सची खूप गर्दी होती. त्यांना बघून केशव स्वतःहूनच बाबांच्या जवळ येऊन म्हणतो, दादा, गट्टू आणि चिंकी एकदम कमाल मुलं आहेत. यांची फूड ट्रकची आयडिया, यांचं डेकोर, यांचं ऑनलाईन मार्केटिंग, या सगळ्यांनी माझा बिझनेस अगोदरच प्रॉफिटेबल झालाय. या गोष्टीवर आई आणि बाबा आपल्या मुलांकडे पाहून हसतात. चला तर मग मंकी बॉय कडून मेन्यू कार्ड घेऊया आणि रात्रीच्या जेवणाचे पदार्थ ठरवूया. हे ऐकून सगळे हसू लागतात आणि असं वाटलं की स्पाइस ऑन व्हील्स वरती पुंटून किड्सचे सॉफ्ट टॉईज, मंकी आणि स्क्वेरल सुद्धा हसतायत. लीडरशिप. कोणतंही मोठं काम करायला 2 गोष्टींची गरज असते, एक चांगली टीम आणि एक समजूतदार लीडर जो आपल्या टीम सोबत मिळून त्यांच्यात उत्साह आणि उमेद भरून अवघडातलं अवघड कामही करून घेऊ शकतो. ह्यालाच लीडरशिप म्हणतात. चला तर बघूया आपल्या गट्टूमध्ये ही लीडरशिप क्वालिटी आहे की नाही. संडेचा दिवस गट्टू आणि चिंकीचा फेवरेट दिवस असतो. शाळेला सुट्टी असल्यामुळे गट्टू आणि चिंकी फक्त आरामच करतात असं नाही, तर नव्या नव्या प्रकारच्या एक्साइटिंग ऍक्टिव्हिटीजही करत असतात. असंच रविवारच्या एका सकाळी गट्टू आणि चिंकी ब्रेकफास्ट करत असतात, तर तिथेच बाबा सोफ्यावर बसून पेपर वाचत असतात. आज आमची हाऊसिंग सोसायटीची मीटिंग आहे क्लब हाऊसला. जेवायला यायला जरा उशीर होईल. बाबा, आज आम्ही तुमच्या क्लब हाऊसला येऊ? हो, मलाही यायचंय. अच्छा बाबा, चला तुम्ही सुद्धा सोबत क्लब हाऊस फिरा. गट्टू आणि चिंकी खूप खुश होतात आणि मग ब्रेकफास्ट संपवून बाबांसोबत क्लब हाऊसच्या दिशेने निघतात. कॉलनीच्या अगदी मधोमध होता हा क्लब हाऊस, जिथे सोसायटीतली लोक कधी मीटिंग करायची तर कधी फेस्टिवल आणि बाकी इव्हेंट सुद्धा एन्जॉय करायची. आज मीटिंगमुळे तिथे खूप सारी लोक आली होती. आता मी मीटिंग अटेंड करतो, तोपर्यंत तुम्ही इथे बसा आणि आपापसात बोला. ठीक आहे बाबा, आम्ही जरा फिरतो इथे. बाबा मीटिंग मध्ये बिझी झाले आणि गट्टू चिंकी क्लब हाऊसचे वेगवेगळे सेक्शन बघू लागले. एक मोठा हॉल होता जिथे मीटिंग सुरू होती. तिथे एक जिम होती जिथे सोसायटीतली लोक सकाळ संध्याकाळ व्यायामाला येत. 2 अशाच खोल्या होत्या ज्या अशाच रिकाम्या पडून होत्या, ज्या कुठल्या इव्हेंट आणि सेलिब्रेशनला कामी येत. आणि एंट्रन्स जवळ एक सोसायटी ऑफिस होतं. अरे गट्टू, आपल्यासाठी तर इथे काहीच नाहीये. मीही तोच विचार करत होतो चिंकी. सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये एक विभाग मुलांसाठीही असायला हवा. पण हे कसं होणार? गट्टू गहन विचारात पडतो आणि अचानक त्याच्या डोक्यात एक बल्ब पेटतो. माझ्याकडे एक आयडिया आहे चिंकी. मलाही सांग. क्लब हाऊस मध्ये मुलांचा विभाग आपण मुलंच तयार करू. पण कसं? हे बघ, सगळ्यात आधी तर आपण बाबांशी बोलून क्लब हाऊस मधला एक भाग मुलांसाठी अलॉट करूया. मग आपण सोसायटीतल्या मुलांची टीम बनवूया, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टॅलेंटची मुलं असतील. जसं बंटी एक आर्टिस्ट आहे, तो सोसायटीच्या बाल विभागामध्ये आपल्या आवडत्या सुपर हिरोचे पोस्टर बनवू शकतो. आणि पिंकी आणि मी तिथे इंडोर गेमचा एरिया तयार करू. माझ्याकडे एक्स्ट्रा चेस बोर्ड आहे आणि पिंकीकडे खूप सगळे जिक्सॉ पझल्सचे गेम आहेत. हो, कुणाल म्हणत होता की त्याच्याकडे एक कॅरम बोर्ड आहे, पण सोबत खेळणारं कोणी नाहीये. पण सगळ्यात आधी क्लब हाऊस मध्ये हे सगळं करण्याची परवानगी मिळणं गरजेचं आहे. मी बाबांशी मीटिंग नंतर लगेचच बोलतो. थोड्या वेळाने बाबा जेव्हा मीटिंग मधून फ्री झाले तेव्हा गट्टूने आपली आयडिया बाबांना शेअर केली. त्यांनाही गट्टूची आयडिया खूप आवडली. तुमचं म्हणणं तर बरोबर आहे. क्लब हाऊस मध्ये मुलांसाठी काहीतरी हवं. तुम्ही दोघं काळजी करू नका, मी आत्ता सेक्रेटरींशी बोलतो. बाबा त्याच वेळी सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन क्लब हाऊस मध्ये जाऊन सेक्रेटरींशी बोलतात. अगोदर सेक्रेटरींना वाटलं मुलं इथे गोंधळ करतील आणि गोष्टींचं नुकसानही करतील, पण बाबांसोबत थांबलेल्या इतर लोकांनीही त्यांना समजावलं की सोसायटीतली मुलं खूप समजूतदार आहेत आणि मुलांच्या सहभागामुळे क्लब हाऊस अजूनच उजळेल. तर सेक्रेटरींनी परमिशन दिली. घ्या मुलांनो, सेक्रेटरींनी परमिशन दिलीये, पण सोबत नियमांची ही मोठी लिस्टही आहे. हे लक्षात ठेवण्याची जबाबदारी तुमची. डोंट वरी बाबा, आम्ही सगळे नियम पाळूनच क्लब हाऊसचा बाल विभाग तयार करू. परमिशन मिळाल्यानंतर गट्टू आणि चिंकीने आपल्या मित्रांसोबत सोसायटीतल्या इतर मुलांसोबत मीटिंग केली.
गट्टूची आयडिया ऐकून सगळी मुलं खूप एक्साइटेड होतात. सगळ्यांमध्येच क्लब हाऊसच्या किड्स सेक्शन मध्ये काहीतरी करायचा उत्साह येतो. मी आपल्या किड्स सेक्शन साठी आपले लाडके कार्टून्स आणि सुपर हिरोजचे कटआउट्स बनवेन. तिथे आत जाताच आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपलं हा स्पेशल फन झोन आहे. बालविभाग सजवण्यासाठी आपल्याला अजून 3-4 जणांची मदत लागेल. गट्टूचं बोलणं ऐकून मयंक, रोहित आणि रश्मी आपले हात वर करतात. हाच स्पिरिट महत्वाचा आहे. बाल विभाग तयार करता करता आपल्यातील मैत्री अधिक घट्ट होणार आहे. सगळी मुलं जोरदार टाळ्या वाजवून गट्टूच्या बोलण्याचं समर्थन करतात. चिंकी आणि मी इंडोर गेम्स तयार करत आहोत. तिथे आपण सगळे मिळून चेस, चिप्स, पझल्स, लुडो आणि असे अनेक खेळ खेळू शकतो. मी कॅरम बोर्ड सेट करून टाकेन. आपल्याला हेही लक्षात ठेवायचंय की आपल्यामुळे तिथे खूप आवाज किंवा कुठल्याही सामानाचं नुकसान नको व्हायला. आणि क्लब हाऊसची वेळ सुद्धा ठरलेली असेल. ह्या सगळ्या नियम आणि अटींची यादी मी तयार करणार आहे आणि त्यासाठी डिस्प्ले बोर्ड सुद्धा मी तयार करणार आहे. मग चला सुरू करूया. सगळी मुलं आपल्या प्लॅन नुसार आपापल्या कामाला लागली. गट्टू सेक्रेटरींकडून किल्ल्या घेऊन क्लब हाऊसच्या त्या रिकाम्या रूम्स मध्ये जातो. मग त्या रिकाम्या खोलीला बंटी, मयंक आणि रश्मी सजवतात आणि भिंतीवर अगदी मस्त पेंटिंग सुद्धा. चिंकी आणि पिंकीने इंडोर गेम्सचा अगदी एरिया रेडी केला. चेस, लुडो, चिक्सो पझल्सचे गेम. बाकी मुलांनीही आपापल्या घरून भरपूर टॉईज, सॉफ्ट टॉईज यांचं कॉन्ट्रीब्युशन केलं. कुणालने एक मोठा कॅरम बोर्ड लावला. गट्टू आणि चिंकीने एक लायब्ररी सेक्शनही बनवलं, जिथे मुलांसाठी कॉमिक्स, नॉवेल्स आणि मॅगझिन बुक्स सुद्धा ठेवले गेले. हे सगळे नॉवेल्स, कॉमिक्स आणि या सगळ्या पुस्तकांना सोसायटीतल्या इतर मुलांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं. आणि शेवटी गट्टूने अतिशय आकर्षक असा नोटीस बोर्ड लावला, ज्यावरती डिस्प्ले होत होते रूल्स आणि रेग्युलेशन्स. शेवटी एकदाची या बाल विभागाच्या उद्घाटन समारंभाची वेळ झालीये. गट्टूने अगोदरच किड्स सेक्शनच्या ओपनिंगसाठी सोसायटीच्या प्रेसिडेंट मिसेस पद्मिनी कोहलींशी बोलून ठेवलं होतं. आता रिबिन कट करण्यासाठी मिसेस कोहली, सेक्रेटरी अंकल आणि गट्टू चिंकीचे आई बाबा आणि इतर मुलांचेही पालक उपस्थित होते. जसं प्रेसिडेंट मिसेस कोहलींनी रिबिन कट केली तेव्हा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. सोसायटीतली मुलं खूप एक्साइटेड होती. मग मिसेस कोहली सगळ्या मुलांना म्हणाल्या, आज क्लब हाऊसच्या बाल विभागाचं उद्घाटन करताना मला खूपच आनंद होतोय. आणि सगळ्यात जास्त आनंद ह्याचा होतोय की हे सगळं काम मुलांनी स्वतः केलंय. सगळेजण हसतात आणि सगळे जोरात टाळ्या वाजवतात. पण हे सगळं काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याचं सगळ्यात जास्त श्रेय जर कोणाला जात असेल तर तो आहे गट्टू. इतक्या लहान वयात त्याने ज्या प्रकारे आपली टीम बनवली आणि सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना प्रेरणा देत त्याने हे काम केलं, हे नेतृत्व गुणाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. हे ऐकून सगळेजण गट्टूकडे पाहू लागतात. गट्टू स्माइल करत होता, तर चिंकी, आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. सगळेजण पुन्हा एकदा गट्टूसाठी टाळ्या वाजवतात आणि त्याला म्हणतात, वी प्राऊड ऑफ यू गट्टू. मदर्स डे. आज गट्टू चिंकी डिनर टेबलवरती काही इशारे करत होते. बाबा तर टीव्ही पाहण्यात बिझी होते, पण आई गट्टू चिंकीलाच पाहत होती. अरे काय झालं गट्टू चिंकी? काय? कुठे काय? काहीच तर नाही आई. कसं काहीच नाही? मी केव्हापासून तुमच्याकडे बघतीये, तुमचं लक्ष नाहीये खाण्यामध्ये आणि माहित नाही काय खाणाखुणा चालल्यात. असं तर काहीच नाही आई, बस असंच. चिंकीनेही बोलणं टाळलं. मग आई सुद्धा टेबल स्वच्छ करण्यात बिझी झाली. सगळे जेवणानंतर झोपायला गेले. मध्यरात्र होती आणि गट्टू किचन मध्ये पाणी प्यायला जातो. आई बाबा दोघंही झोपलेत. चल चिंकी. पण गट्टू, आपण इथे बोलायला का आलोय? आपण आपल्या रूम मध्ये सुद्धा बोलू शकलो असतो ना. नाही चिंकी, आपल्या खोलीला लागूनच तर आईबाबांची खोली आहे. आपण तिथे कितीही हळू बोललो तरी त्यांना आपला आवाज जातो. ओ, तू किती स्मार्ट आहेस गट्टू. मग सांग, प्लॅन काय आहे? गट्टू चिंकीच्या कानात काहीतरी फुसफुसत बोलतो आणि चिंकी खूप लक्षपूर्वक ऐकते. वाव,
काय प्लॅन आहे. शाब्बास गट्टू. अरे मला तरी सांगा काय प्लॅन आहे मुलांनो. गट्टू चिंकी बाबांना बघून चकित होऊन जातात. बाबा तुम्ही? हो बेटा, मी सुद्धा डायनिंग टेबलवर तुम्हाला नोटीस केलं होतं आणि मी समजलो होतो की काहीतरी गडबड आहे. आता लवकर सांगा काय झालंय. बाबांच्या धमकीने गट्टू चिंकी घाबरले आणि त्यांनी बाबांना आपला सगळा प्लॅन सांगितला. तर ही गोष्ट आहे. ठीक आहे, तर यात मीही तुमच्या सोबत आहे. गट्टू चिंकी आणि बाबा मिळून काहीतरी प्लॅनिंग करत होते जी आईला माहिती नव्हती. दुसऱ्या दिवशी तिघेही लवकर उठून तयार झाले. अरे हे काय, आज तुम्ही तिघे इतक्या लवकर कसे उठले आणि उठल्याबरोबर तयारही झाले? काय झालंय? मला गट्टू चिंकीचं नाही माहित, पण मी ऑफिसला जातोय. ऑफिस? रविवारी? ओ हा, आज संडे आहे. ते क्लायंट मीटिंग आहे ना, तिकडेच जातो आहे. अर्जंट आहे. चला बाय बाय. बाबा लगेचच घराबाहेर पडले. आईने गट्टू चिंकीकडे वळून पाहिलं आणि म्हणाली, आणि तुम्ही दोघं का तयार झालात? तुमचीही मीटिंग आहे? नाही आई, आम्ही तर प्रोजेक्टसाठी हरीच्या घरी चाललोय आणि आम्ही तिथेच नाश्ता करू. आज तू नाश्ता करू नकोस. हो, आज तू आराम कर आई. बाय बाय. गट्टू चिंकी सुद्धा लगेचच घरातून बाहेर पडले. आता आईला सगळ्यांवरती संशय येऊ लागला. सगळे इतक्या घाईत कुठे निघून गेले आणि कोणीच काही खाल्लं नाही? हे सगळे माझ्यावर नाराज आहेत का? संध्याकाळ होत आली होती आणि अजूनही कोणी परत आलेलं नव्हतं. आईला खूप टेन्शन येऊ लागलं होतं. जरा हरीच्या घरी फोन करून विचारावं, हे गट्टू चिंकी अजून परत आले नाहीयेत. आई गट्टू चिंकी बद्दल जाणून घेण्यासाठी हरीच्या घरी कॉल करायला चालली होती की तेवढ्यात तिचं लक्ष समोर ठेवलेल्या बॅगेकडे गेलं. ती बाबांची ऑफिस बॅग होती. हे काय, हे बॅग तर इथेच ठेवून गेलेत. गट्टू चिंकीचे बाबा ऑफिसच्या कुठल्याही कामासाठी जात असतील तर आपली बॅग नक्की घेऊन जातात. अरे काय चाललंय काय हे? आता गट्टू चिंकीला मीच घ्यायला जाते आणि माहिती करून घेते काय चाललंय ते. आई घर लॉक करून सरळ हरीच्या घरी जाते. पण जेव्हा ती हरीच्या घरी जाते तेव्हा दंग होऊन जाते, कारण गट्टू चिंकी तिथे नव्हतेच. काकू, गट्टू चिंकी तर इथे आलेच नाहीत आणि आम्हाला कुठला प्रोजेक्टही मिळाला नाहीये करायला. मला नाही माहिती त्यांनी असं का म्हटलं ते. मला तर आता खूप काळजी वाटतेय. माहित नाही गट्टू चिंकी कुठे असतील आणि त्यांचे बाबा सुद्धा फोन उचलत नाहीये. मी लवकर घरी जाते, कदाचित ते घरी आले असतील. आई परत घरी जाते आणि ती किल्ली वापरून लॉक उघडण्याचा प्रयत्न करू लागते. पण समजतं की दरवाजा अगोदरच उघडलेला होता. त्यामुळे आई अजूनच घाबरते. हे काय, हे दार तर उघडंय, पण मी जाताना बंद करून गेले होते. हो, मला नक्की आठवतंय. घरात कोणी शिरलं तर नाही ना? आई घाबरत घाबरत दरवाजा उघडते. रूम मध्ये पूर्ण अंधार होता. आई हळूच रूमचं स्विच ऑन करते आणि सरप्राईज! समोर बाबा आणि गट्टू चिंकी उभे होते आणि सगळं घर सजवलेलं होतं. टेबलवर एक मोठा केक ठेवलेला होता ज्यावर लिहिलं होतं हॅपी मदर्स डे. अरे देवा, तुम्ही सकाळपासनं हे करताय होय? मी तर घाबरलेच होते. गट्टू चिंकीने धावतच जाऊन आईला मिठी मारली आणि शुभेच्छा दिल्या. हॅपी मदर्स डे आई. सॉरी, आम्ही तुला जरा घाबरवलं. हो आई, सॉरी. आणि तू जगात बेस्ट आई आहेस. तुम्ही सुद्धा जगातले बेस्ट मुलं आहात. चल केक कापूया. गट्टू चिंकी आईला ओढतच घेऊन जातात आणि आई केक कापते. सगळे टाळ्या वाजवतात आणि आई सुद्धा खूप खुश होती. ती सगळ्यांना केक भरवते. त्यानंतर बाबांनी सगळ्यांना स्पेशल डिनर मागवलं होतं आईच्या फेवरेट रेस्टॉरंट मधून. चला मुलांनो, आईला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची आहे ना, तर तिला एक एक करून सगळं काही सर्व करा. अरे का पण? मी करते ना. रोज तर तूच करते ना, आज आम्हाला करू दे. सगळं तुझ्यासाठी. ठीक आहे मुलांनो. गट्टू चिंकी खूप प्रेमाने आईला जेवण वाढतात आणि बाबा आईच्या आवडीचा मोहितो बनवतात
आई हे फॅन्सी आणि स्पेशल डिनर एन्जॉय करते. जेवण झाल्यावर आई म्हणते, म्हणून तुम्ही सगळे सकाळपासून इतके विचित्र वागत होतात. ह्याच सरप्राईजचं प्लॅनिंग करत होतात ना? हो, आणि हा गट्टू चिंकीचा प्लॅन होता. ते मी रात्री त्यांना किचन मध्ये फुसफुसताना ऐकलं होतं आणि तेव्हा मला सगळं कळालं. हो आई, म्हणूनच आम्ही तिघं सोबत तुझ्यासाठी शॉपिंग करायला गेलो होतो आणि बागेत येऊन वाट पाहत होतो की तू कुठल्या तरी कामासाठी बाहेर पडावीस आणि आम्ही घरात येऊन डेकोरेशन करू शकू. वाव, हा तर मास्टर प्लॅन होता. सगळे या गोष्टीवर हसू लागतात. आई आपल्या सरप्राईजवर खूप खुश होती. आज रात्रीच्या जेवणानंतरच्या डिशेस सुद्धा बाबा आणि गट्टूने स्वच्छ केल्या आणि चिंकीने तोपर्यंत आईला एक हेड मसाज दिला. गट्टू चिंकी गेले कॅन्टीन. गट्टू चिंकी सकाळी सकाळी उठतात तर पाहतात तर किचन मधून भांड्यांचा जोर जोरात आवाज येत होता. अरे हे काय, स्वयंपाकघरातून आज इतका आवाज? आई चिडलीये का आज? हो ना गट्टू, आपण तर काहीच मस्ती केली नाही की ज्यामुळे आई चिडेल. चल जाऊन बघूया. जसे गट्टू चिंकी किचन मध्ये पोहोचतात तर ते पाहतात की किचन मध्ये आई नाही आणि बाबा काम करत होते आणि त्यामुळे घाईघाईत त्यांच्याकडून भांडी पडत होती. गट्टू चिंकीला पाहून बाबा म्हणतात, अरे मुलांनो, बरं झालं तुम्ही उठलात. आता लवकर शाळेसाठी तयार व्हा. मला उशीर होत होता म्हणून मी कसा तरी नाश्ता बनवला. काय? पण बाबा, तुम्ही का नाश्ता बनवला आणि आई कुठे? हो, तुम्ही नाश्ता का बनवताय बाबा? अगं, मी हेच विचारलं ना चिंकी, तू तोच प्रश्न पुन्हा का विचारतीयस? अरे हो मुलांनो, ते आईची एक मैत्रीण हॉस्पिटलमध्ये होती, त्यामुळे आईला जरा लवकर जावं लागलं. म्हणूनच तर मी नाश्ता बनवतो आहे. आता तुम्ही लोक उशीर करू नका, पटकन तयार होऊन या. मग गट्टू चिंकी तयार होऊन नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर येऊन बसतात तर पाहतात की बाबांनी चहा आणि टोस्ट बनवले होते. त्यातले काही टोस्ट जळालेही होते. माफ करा हा गट्टू चिंकी, तुम्हाला आज आईसारखा टेस्टी नाश्ता नाही मिळाला. काही हरकत नाही बाबा, नाश्त्याचं आता काही करू शकत नाही, पण आमच्या दुपारच्या जेवणाचं काय? ओ हा, अरे लंच तर मी बनवायचं विसरलोच. आता जास्त वेळही नाहीये. काही हरकत नाही मुलांनो, तुम्ही हे पैसे ठेवा आणि कॅन्टीन मध्ये जेवून घ्या. आणि हो, तुमच्या मित्रांनाही द्या बरं का. ये, थँक्यू बाबा. आज तर कॅन्टीन मध्ये खायची मजाच येईल. गट्टू चिंकी पैसे घेऊन खूप खुश होतात आणि आपल्या बॅग्स घेऊन शाळेत जाण्यासाठी निघून जातात. शाळेमध्ये पोहोचल्यानंतर गट्टू चिंकी आपल्या मित्रांना जेव्हा हे सांगतात तर तेही खूप खुश होतात. गट्टू चिंकी, आपण कॅन्टीनचा वडापाव सुद्धा खाऊ शकतो. मी मागच्या महिन्यात खाल्ला होता, खूप यमी होता. तेव्हा माझी आई घरी नव्हती ना, त्यामुळे मलाही लंचचे पैसे मिळाले होते. आणि गट्टू चिंकी, मी तिथे खूप मुलांना सामोसा खातानाही पाहिलंय. तो पण खूप मस्त आहे. मला असं वाटतंय की तो नक्कीच टेस्टी असणार. मी तर दुपारच्या जेवणाची वाट पाहतोय मित्रांनो. कधी सुट्टी होणार आणि कधी जाऊन आपण मस्त जेवण करणार. सगळे मित्र लंच होण्याची वाट पाहत होते. तेवढ्यात चिंकी आपल्या वहीच्या मागे एक बर्गर बनवते आणि गट्टू आणि इतर मित्रांना दाखवत ती म्हणते, मित्रांनो, आपण कॅन्टीनमध्ये हे बर्गर खाल्लं तर, ज्यामध्ये खूप भाज्या आणि चीज आहे. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे मित्र हळूहळू हसू लागतात आणि गट्टू पेन्सिल घेऊन बर्गर सोबत ज्यूसही बनवतो. आणि आपण ज्यूसही पिऊ शकतो. बंटी फ्रेंच फ्राईज ड्रॉ करत म्हणतो, हो, आणि तुम्ही फ्रेंच फ्राईज कसे विसरलात मित्रांनो? अरे, आपण कॅन्टीनला जाणार आहे, बर्गर शॉपवर नाही. गुड्डीच्या बोलण्यावर सगळेच जण हसतात. पण मग मॅथ्स टीचर सगळ्यांना शांत करतात. जशी लंच बेल वाजते, गट्टू चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी धावतच कॅन्टीनकडे जातात. कॅन्टीनमध्ये मोठं मेनू कार्ड लावलेलं होतं. ह्यावर तर किती पदार्थ लिहिलेत. छोले भटुरे, बर्गर, सँडविच, मॅगी, मोमोज आणि अगदी मिनी पिझ्झा सुद्धा. गट्टू, माझ्या मते तर आपण सगळ्यांनी समोसा आणि सँडविच घ्यायला हवं. ते बघा, त्या मुलांनीही हेच घेतलंय आणि किती यम्मी दिसतंय. हो हो गट्टू चिंकी,
आपल्याला पनीर सँडविच आणि समोसा आणि चटणी घ्यायला हवी. मी ऐकलंय कॅन्टीनचा समोसा बेस्ट आहे. यम्मी, हे ऐकायलाही किती मस्त वाटतंय. चल गट्टू, मग आपण सँडविच आणि समोस्यासाठी या काउंटरवरून कुपन घेऊया. हो, मग आपल्याला ते कुपन खाण्याच्या काउंटरवर द्यावं लागेल. आपल्याला तिथूनच सँडविचेस आणि समोसे मिळतील. बघा ना, मुलांची केवढी मोठी रांग आहे. जरा लवकर करू. मग गट्टू अगोदर रिसीट काउंटरवर जातो आणि तिथे उभे असलेल्या मॅमना म्हणतो, मॅम, आम्हाला 5 समोसे आणि 5 पनीर सँडविचेससाठी कुपन हवेत. आणि हे घ्या पैसे. ओके बाळा, हे घे आणि खाण्याच्या काउंटरवर सांभाळून जा. तिथे आधीच खूप गर्दी आहे. तुझं अन्न पडायला नको. ओके, मी काळजी घेईन. थँक्यू मॅम. रिसीट मिळताच गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी खाण्याच्या काउंटरकडे जातात आणि लगेचच आपले समोसे आणि सँडविचेस घेतात. चला मित्रांनो, आपण तिथे टेबल खुर्चीवर बसून खाऊया. खूप खुर्च्या रिकाम्या आहेत. हो, चला, चला. मग सगळी मुलं खुर्च्यांवर बसून आपल्या समोसा आणि सँडविचेसचा आस्वाद घेतात. वाव, हे पनीर सँडविच तर किती यमी आहे. म्हणूनच लोक कॅन्टीनच्या सँडविचचं कौतुक करतात. अरे चिंकी, हा एकदा समोसा हिरव्या चटणी सोबत खाऊन बघ, मजाच येऊन जाईल बघ. हे सगळं खरंच खूप यमी आहे. पण हो गट्टू, चिंकी, तुम्हा दोघांना मिळून माझा, बंटीचा आणि हरीचा डब्बा संपवावा लागेल. विसरू नका. हा, नाहीतर मला आईकडनं डबा संपवला नाही म्हणून रागवेल ती. हो हो गुड्डी, नक्कीच. आम्ही तुम्हा तिघांचा डब्बा सुट्टीमध्ये संपवून टाकू. तोपर्यंत आम्हाला अजून भूक लागेल. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. सगळे मजेत कॅन्टीनचा समोसा आणि सँडविच खातात आणि सगळ्या रॅपर्स आणि प्लास्टिकला डस्टबिन मध्ये टाकतात. गट्टू, चिंकी पाहतात की काही मुलांनी कचरा हा डस्टबिनच्या बाहेरच फेकला होता. अरे, हे काय? काही मुलांनी तर कचरा डब्याच्या बाहेरच टाकून दिलाय. हे तर खूप चुकीचंच आहे. खाण्याच्या ठिकाणी कधीही अशा प्रकारची घाण नसायला हवी. हो हरी, एकदम बरोबर. चला आपण सगळे मिळून हे स्वच्छ करूया. मग गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्र मिळून आजूबाजूला पडलेला तो कचरा डस्टबिन मध्ये टाकू लागतात. हे पाहून काउंटरवर असलेल्या त्या मॅडम तिथे येतात आणि मुलांना म्हणतात, शाबास मुलांनो, तुम्ही सगळे तर खूप समजूतदार आहात. जर सगळी मुलं तुमच्यासारखी वागली तर कॅन्टीन घाण होणार नाही. थँक्यू मॅम, पण शाळा स्वच्छ ठेवण्याचं कर्तव्य आमचंच आहे. गट्टू, चिंकी मॅडमशी बोलतच होते की तेवढ्यात स्कूल बेल वाजते आणि लंच ब्रेक ओव्हर होतो. बेलचा आवाज ऐकून मॅडम गट्टू, चिंकीला म्हणतात, हो, एकदम बरोबर मुलांनो, पण आता बेल झालीये. आता तुम्ही लोक तुमच्या वर्गात जा. हे सगळं मी साफ करेन. ओके मॅम. मग गट्टू, चिंकी आपल्या वर्गामध्ये जातात आणि आपापल्या जागेवरती बसून पुस्तकं उघडतात, कारण त्यांचा लंच ब्रेक संपला होता. घरी गेल्यावर गट्टू, चिंकी बाबांना सांगतात की त्यांनी कॅन्टीनमध्ये काय काय खाल्लं आणि आपल्या मित्रांसोबत केवढं एन्जॉय केलं. गट्टू, चिंकी आणि अॅन्युअल स्किट. गट्टू, चिंकीच्या शाळेमध्ये अॅन्युअल फंक्शनची तयारी चालू होती. वेगवेगळे प्रोग्रॅम्स जसं डान्स, स्किट, म्युझिक प्रोग्रॅमसाठी ऑडिशन सुरू होत्या. गट्टू, चिंकी ही स्किटचं ऑडिशन देण्यासाठी आले होते. चिंकी, तू ग्रीन हाऊस मध्येस, म्हणून तुला ग्रीन हाऊसची कोऑर्डिनेटर श्रियाताईला ऑडिशन द्यायची आणि मला ब्लू हाऊसचा कोऑर्डिनेटर विशाल दादाला. काय गट्टू, ह्याचा अर्थ असाही आहे की जर आपण सिलेक्ट झालो तर आपण वेगवेगळ्या स्किटमध्ये सिलेक्ट होऊ. हो चिंकी. मी तर जाती ऑडिशन द्यायला. एवढं बोलून चिंकी ऑडिशन देण्यासाठी निघून जाते. श्रेया दीदी ग्रीन हाऊसच्या एकेका मुलाकडून काही डायलॉग्स म्हणून घेत होती आणि जो सगळ्यात छान बोलेल त्याला सिलेक्ट करत होती. बरं चिंकी, आता तुझी पाळी. एका मजेशीर पद्धतीने इंट्रोडक्शन दे. ओके ताई. चिंकी एक मोठा श्वास घेते आणि कॉन्फिडन्सने म्हणते, हॅलो, मी आहे चिंकी आणि माझा आवडता छंद आहे ऍक्टिंग. म्हणून तर ह्या स्किटमध्ये भाग घ्यायला मी आली आहे. जर मी ह्या स्किटमध्ये असेल तर आपलं हाऊस नक्की जिंकेल. थँक यू.
चिंकी जसं आपलं इंट्रोडक्शन देते, श्रेयाताई टाळ्या वाजवू लागते आणि मग पुढच्या कॅन्डिडेटला बोलावते. चिंकी रूमच्या बाहेर येते. तिकडे गट्टूनेही ऑडिशन दिली होती आणि तो चिंकीची वाट पाहत होता. गट्टू, मला चांगलं करता आलं असतं ह्यापेक्षा. सेम चिंकी, मला जर अजून एक चान्स मिळाला असता तर मी ऑडिशन अजून छान दिली असती. चल, आपण गुड्डी, हरी आणि बंटीला विचारूया की त्यांची डान्सची ऑडिशन कशी झाली. गट्टू चिंकी क्लासमध्ये जाऊन गुड्डी, बंटी आणि हरीला भेटतात. ते तिघेही डान्समध्ये सिलेक्ट झाले होते, त्यामुळे खूप खुश होते. कॉंग्रॅट्स मित्रांनो. थँक्यू गट्टू चिंकी. आमची तर डान्सची प्रॅक्टिस उद्यापासून सुरू होईल. अरे वा, उद्या आमचा रिझल्टही असेल. मग गट्टू चिंकी शाळा सुटल्यावर घरी जातात. रिझल्टसाठी दोघेही खूप नर्वस होतात. जेव्हा दुसऱ्या दिवशी ते शाळेत जातात तर त्यांना समजतं की ते दोघंही आपापल्या हाऊसच्या स्किटमध्ये सिलेक्ट झालेत. ये चिंकी, आपण दोघं सिलेक्ट झालो. तेवढ्यात क्लासमध्ये श्रेया दीदी आणि विशाल भैया येतात. जी मुलं ग्रीन हाऊस किट मध्ये सिलेक्ट झाली आहे त्यांनी चला, आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. हो, आणि ब्लू हाऊसची मुलंही चला. बाय चिंकी, बेस्ट ऑफ लक. तुलाही गट्टू. मग गट्टू चिंकी आपापल्या कोऑर्डिनेटर सोबत निघून जातात. नीट ऐका सगळ्यांनी, आपल्या ग्रुपची प्रॅक्टिस आणि विषयासंबंधी दुसऱ्या ग्रुपला कळलं नाही पाहिजे, कारण ते आपले रायव्हल्स आहेत. ओके. मग श्रेया दीदी त्या सगळ्या मुलांना आपापले रोल सांगते. चिंकीला आईचा रोल मिळाला होता, तर गट्टूला तिकडे त्याच्या स्किटमध्ये सोल्जरचा रोल मिळाला होता. दोघंही पूर्ण दिवसभर खूप प्रॅक्टिस करतात. जेव्हा सुट्टीत ते एकमेकांना भेटतात तेव्हा चिंकीला गट्टू म्हणतो, चिंकी, सांग ना, तुला कुठला रोल मिळालाय? काय? अजिबात नाही. श्रेयाताईने मला नाटकाविषयी कुठलीही गोष्ट कोणालाही सांगायला मनाई केली आहे. अगं पण चिंकी, तू मला तर सांगूच शकते ना. नाही गट्टू. ठीक आहे, मग मीही तुला काहीच नाही सांगणार. गट्टू चिंकी याच गोष्टीवर वाद घालत घरी पोहोचतात आणि मग दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून आपापल्या डायलॉग्सची प्रॅक्टिस करत बसतात. हे पाहून आई त्यांना म्हणते, अरे गट्टू, तू इथे माझ्या रूम मध्ये आणि चिंकी दुसऱ्या रूम मध्ये, तुम्ही असे वेगवेगळे प्रॅक्टिस का करताय? आई, आम्ही दोघं स्पर्धक आहोत आणि मला नाही वाटत की तिने माझे डायलॉग ऐकावे आणि तिला माझ्या स्किट विषयी समजावं. काय? जेव्हा आई चिंकीच्या जवळ जाते तेव्हा तीही हेच म्हणते. दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसले असल्यामुळे त्यांना दोन्हीकडे जाऊन नाश्ता द्यावा लागत होता. आई, माझ्याकडनं हे संवाद पाठच होत नाहीये. तू माझी मदत करशील संवाद पाठ करायला? हो हो चिंकी, का नाही. पण तेवढ्यात गट्टू तिथे येतो आणि आईला म्हणतो, आई, हे चुकीचं आहे. मलाही तुझ्या मदतीची गरज आहे. तू मला मदत कर. नाही गट्टू, मी आईला आधी सांगितलं ती मला मदत करेल. तेवढ्यात बाबा घरी येतात. बरं झालं तुम्ही आलात. ह्या दोघांनी तर आज मला त्रास दिलाय. आता एक काम करू, तुम्ही गट्टूला संवाद पाठ करायला मदत करा आणि मी चिंकीला मदत करते. ठीक आहे, चल गट्टू, मी करतो तुझी मदत. मग आई बाबा वेगवेगळ्या रूम्स मध्ये बसून गट्टू चिंकीची डायलॉग म्हणण्यामध्ये मदत करतात. अशीच अॅन्युअल फंक्शनच्या दिवसापर्यंत गट्टू चिंकी प्रॅक्टिस करतात आणि अॅन्युअल डेच्या एक दिवस अगोदर, आई, बाबा, ऐका. हा मुलांनो, काय झालं? हे घ्या बाबा, स्नेहसंमेलनाला येण्याची पत्रिका. हे आम्ही स्वतः बनवलंय शाळेत तुमच्या दोघांसाठी. हो, आणि तुम्हा दोघांना उद्या यायचंय आणि कार्यक्रमात आमचं स्किटही बघायचंय आणि इतर अनेक कार्यक्रम सुद्धा. आम्ही दोघं अगदी वेळेत येऊ आणि तुमच्या स्किटच्या वेळेला भरपूर टाळ्या वाजवू. ओके बाबा, आता आम्ही शाळेत जातो. आज आमच्या स्किट्सचे प्रॅक्टिस सेशन सुद्धा आहेत. मग गट्टू चिंकी शाळेमध्ये जातात आणि आपापल्या कोऑर्डिनेटर सोबत स्किटची प्रॅक्टिस करू लागतात. तिकडे गुड्डी, बंटी आणि हरी सुद्धा डान्सची खूप प्रॅक्टिस करतात आणि अॅन्युअल फंक्शन असल्यामुळे शाळेमध्ये डेकोरेशनही सुरू झालं होतं. दुसऱ्या दिवशी अॅन्युअल फंक्शन होतं आणि गट्टू चिंकी आपापले कॉस्ट्युम्स घेऊन सकाळी लवकरच शाळेमध्ये जातात. थोड्या वेळाने ऑडिटोरियम मध्ये सगळे पालक एक एक करून येऊ लागतात. आई बाबा सुद्धा सगळ्यात पुढच्या रांगेमध्ये बसले होते, जेणेकरून त्यांना गट्टू चिंकीला नीट पाहता येईल. सगळ्यात आधी बंटी, हरी आणि गुड्डीचा वेलकम डान्स सुरू होतो. हा होता आमच्या ज्युनियर किड्सचा वेलकम डान्स.
आणि आता वेळ आहे स्कूलच्या इंटर हाऊस स्किटच्या कॉम्पिटिशनची. आणि जो पहिला ग्रुप परफॉर्म करणार आहे तो आहे ग्रीन हाऊस. आणि यांच्या स्किटचा विषय आहे स्मार्टफोन, घराचा नवीन सदस्य. बाळा, स्मार्टफोन मध्ये आपण अलार्म तर लावू शकतो, पण हे आपल्याला सकाळी आईसारखं प्रेमाने थोडीच उठवणार आहे. म्हणून ते आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनू शकतो, पण आपल्या कुटुंबाचा नाही. हा होता ग्रीन हाऊसचा अमेझिंग परफॉर्मन्स. आता वेळ आहे ब्ल्यू हाऊसची, ज्यांचा विषय आहे इंडियन आर्मी, आपले रक्षक. आम्ही देशाचे जवान आहोत. अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही तुमचं रक्षण करू. माँ तुझे सलाम. स्किट संपतात सगळी ऑडियन्स उभे राहून टाळ्या वाजवतात. गट्टूचा परफॉर्मन्स खरोखरच जोरदार होता. त्यानंतर अजून काही डान्स परफॉर्मन्स होतात, पण गट्टू चिंकी आपले युनिफॉर्म न घालताच पटकन आईबाबांजवळ जातात. आई बाबा, आमचा परफॉर्मन्स कसा वाटला? गट्टू चिंकी, तुम्ही दोघांनी खूप छान केलं. गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतात. पण तेवढ्यात अनाउन्समेंट होते. हाऊस किटच्या चारही टीमने स्टेजवर यायचंय, कारण आता आम्ही बेस्ट हाऊस किटला अवॉर्ड देत आहोत. आई बाबा, आम्ही जातो आता. आपण शेवटी भेटू. हो, बाय बाय आई बाबा. गट्टू चिंकी पटकन स्टेजवर उभ्या असलेल्या आपापल्या टीम जवळ जाऊन उभे राहतात आणि बेस्ट स्किट परफॉर्मन्सचा अवॉर्ड गट्टूच्या टीमला म्हणजे ब्ल्यू हाऊसला मिळतो आणि सेकंड अवॉर्ड चिंकीच्या टीमला मिळतो. बाकीच्या टीम्सलाही पार्टिसिपेशन अवॉर्ड मिळतो. अॅन्युअल फंक्शन नंतर आई बाबा आणि गट्टू चिंकी आणि त्यांच्या टीमला जिंकण्याच्या आनंदात आईस्क्रीम ट्रीट देतात. गट्टू चिंकीने बनवलं सूप. थंडीतली संध्याकाळ होती आणि गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये बसून टीव्ही बघत होते. दोघेही सोफ्यावर एक ब्लँकेट घेऊन त्यामध्ये जाऊन बसले होते. चिंकी, आता मला रिमोट दे. हा हो हो गट्टू, फक्त 2च मिनिटं. नाही, दे मला रिमोट. गट्टू चिंकी रिमोटसाठी भांडू लागतात, पण तेवढ्यात टीव्हीवरती एक नवीन कुकिंग शो सुरू होतो. काय मित्रांनो, तुम्हाला या थंडीमध्ये काही गरम गरम खाण्याची इच्छा आहे? चला तर मग मिळून सगळे बनवूया हॉट अँड सॉर व्हेजिटेबल सूप. गट्टू चिंकी आपलं भांडण विसरून टीव्ही कडे अगदी एकटक पाहू लागतात, कारण ते व्हेजिटेबल सूप खरोखरच खूप यम्मी दिसत होतं. किती यम्मी दिसतंय ना चिंकी. हो गट्टू, एकदम गरम गरम चटपटा मसालेदार सूप आणि सोबतच हेल्दी सुद्धा. मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर कापूयात खूप साऱ्या भाज्या आणि मग गट्टू चिंकी सूप बनवण्याची सगळी रेसिपी पाहतात आणि त्यांच्याही मनात येतं की आता हेच व्हेजिटेबल सूप पिऊया. ते लगेचच किचन मध्ये जातात आणि आईला म्हणतात, अगं आई. आई ऐक ना. हो मुलांनो, काय झालं? आई ऐक ना, आम्हाला व्हेज हॉट अँड सॉर सूप प्यायचंय, जे आता आम्ही टीव्हीवर पाहिलं. हो आई, आमच्यासाठी प्लीज बनवून दे ना. काय? सूप? हो आई. आणि तेही आत्ता. हो आई. सॉरी मुलांनो, आता तर सूप नाही होणार. काय? पण का? कारण माझा स्वयंपाक आधीच झालाय आणि तसंही जर तुम्ही सूप प्यायला तर तुम्ही जेवणार नाहीत, म्हणून सूप उद्या. आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी उदास होतात आणि परत जाऊन टीव्ही पाहू लागतात. दुसऱ्या दिवशी दोघं सकाळी सकाळी आईला म्हणतात, आई, आता आम्हाला नाश्त्याला सूपच हवंय. हो आई, आणि ते सुद्धा हॉट अँड सॉर व्हेजिटेबल सूप. मुलांनो, तुम्ही आधी मला सांगायला हवं होतं ना. आणि जर तुम्ही आता सूप प्यायला तर तुम्हाला शाळेत जेवणाच्या आधी भूक लागेल. तर तुम्ही आता छान नाश्ता करा आणि हो, दोघांनी दूधही संपवायचंय. आईचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी पुन्हा एकदा उदास होतात. हे काय आई, रात्री म्हणालीस की जर आम्ही सूप प्यायलो तर जेवणार नाहीत, आणि आता म्हणतीयस की जर आम्ही सूप प्यायलं तर जेवणाच्या आधी आम्हाला भूक लागेल. आई, आता आम्ही तुला सूप बनवायला सांगणारच नाही. अरे पण असं का चिंकी बाळा? कारण मी आणि गट्टू आता संध्याकाळी येऊन स्वतःच सूप बनवू. हो, बरोबर बोलली चिंकी. आम्ही सेल्फ डिपेंडंट आहोत आणि स्वतःच सूप बनवू. गट्टू चिंकीचं हे बोलणं ऐकून आईला हसू येतं. बरं ठीक आहे मुलांनो, पण आता नाश्ता करा आणि शाळेत जा. गट्टू चिंकी आपला नाश्ता संपवून शाळेसाठी निघून जातात. पण त्यांनी ठरवलं होतं
की घरी आल्यावर संध्याकाळी ते नक्की सूप बनवणार. आणि असंच होतं. संध्याकाळ होताच ते दोघेही किचन मध्ये जातात. त्यांना तिथे पाहून आई म्हणते, अरे काय झालं मुलांनो? आई, आम्ही सूप बनवायला जातोय. आई, तू आम्हाला सगळ्या भाज्या काढून दे. काय मुलांनो, तुम्ही खरंच सूप बनवणार आहात? मला वाटलं तुम्ही मजा करताय. अगं नाही आई, आम्ही एकदम सिरियस आहोत. हो आई, मी तर त्या शो मधली सूपची रेसिपी सुद्धा लिहून घेतलीये. काय? बरं ठीक आहे मग. मग तुम्ही आधी मला सांगा की तुम्हाला कोणकोणत्या भाज्या हव्यात, त्या मी चिरून देईल. ओके? ओके आई, 1 मिनिट, मी आत्ता रेसिपी मधून त्या भाज्यांची नावं सांगतो. गट्टू रेसिपी वाचू लागतो आणि मग आईला म्हणतो, आई, आम्हाला स्वीटकॉर्न, सिमला मिरची, गाजर, हिरव्या मिरच्या, फरसबी, मशरूम, कांद्याची पात आणि हो, बारीक चिरलेले आलं लसूण एवढं सगळं हवंय. बर ओके गट्टू, मी आत्ताच हे चिरून देते. ओके आई, मी तुला फ्रीज मधून भाजी काढायला मदत करते. चिंकी लगेच फ्रीज मधून या भाज्या काढते आणि मग त्यांना धुवून काढते. त्यानंतर आई त्या भाज्या चिरू लागते. चिंकी, सगळ्यात आधी आपल्याला सॉसपॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करायचंय. गट्टूचं बोलणं ऐकून चिंकी पॅन मध्ये ऑइल टाकते आणि लो फ्लेमवर ते गरम होऊ देते. त्यानंतर ह्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण टाकायचंय. ओके गट्टू, टाकलं. आता जेव्हा हे ब्राऊन होईल तेव्हा आपल्याला उरलेल्या भाज्या टाकायच्यात आणि त्याला मऊ होईपर्यंत शिजवायचंय. ओके गट्टू. चिंकी व्हेजिटेबल सॉस पॅन मध्ये टाकते. यानंतर ती गट्टूकडून रेसिपी घेते आणि गट्टू त्या पॅन मध्ये त्या सगळ्या भाज्या ढवळू लागतो. आई तिथेच उभी राहून त्या दोघांना काम करताना पाहत होती. यानंतर चिंकी म्हणते, गट्टू, आता आपल्याला ह्यात रेड चिली सॉस, सोया सॉस, शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस टाकायचा आहे. चिंकी जसं सांगते गट्टू अगदी तसंच करतो. ओके चिंकी, टाकलं. आता ह्यामध्ये मिरपूड, मीठ आणि 2 कप पाणी टाकायचंय आणि मग त्याला 5 मिनिटं उकळायचंय. त्यानंतर आपलं सूप तयार होईल. मी हे सगळं केलं. येस चिंकी, आता फक्त अजून थोडा वेळ, मग आपलं गरमागरम व्हेजिटेबल हॉट अँड सॉर सूप तयार होईल. 5 मिनिटात त्या गरमागरम सूपचा सुगंध पसरला जातो. वा मुलांनो, क्या बात है. असं वाटतंय तुमचं सूप कमाल झालंय. मलाही टेस्ट द्याल ना? हो, का नाही, नक्कीच आई. बघा मुलांनो, मी सूप सोबत थोडा गार्लिक ब्रेड सुद्धा मायक्रोवेव्ह मध्ये बेक करायला ठेवलाय. ह्याचा आस्वाद आपण सूप सोबत घेऊया. ये, ह्यामुळे सूपची मजा तर दुप्पट झाली आई. हो का नाही? आता चला, तुम्ही दोघं डायनिंग टेबलवर बसा. मी हे सूप तुमच्या दोघांसाठी बाउलमध्ये काढून आणते आणि सोबतच गार्लिक ब्रेड स्टिक सुद्धा. ओके आई. गट्टू चिंकी डायनिंग टेबल वरती जाऊन बसतात. तेवढ्यात आई त्यांनी बनवलेलं सूप त्या 3 बाउल मध्ये भरून घेऊन येते आणि एका प्लेटमध्ये ब्रेड स्टिक्सही. तिघेही बसून गरमागरम सूप पितात. किती गरम आहे. हो गट्टू, खूप जास्त. वा चिंकी, आपण दोघं तर मास्टर शेफ झालो. हे गरमागरम व्हेजिटेबल हॉट अँड सॉर सूप किती यम्मी आहे. हो, आणि थंडीमध्ये तर हे गरमागरम जास्त यम्मी लागतंय. खरंच मुलांनो, मला तर वाटतंय की पुढे जाऊन तुम्ही दोघं माझ्यापेक्षा छान स्वयंपाक कराल. नाही गाई, असं कधीच होऊ शकत नाही, कारण सगळ्यात छान स्वयंपाक तूच करतेस. हो, जशा ह्या गार्लिक ब्रेड स्टिक्स यांच्या सोबत तर सूप अजून मस्त लागतंय. मग काय होतं, आई, गट्टू आणि चिंकी थंडीची ही संध्याकाळ अगदी मस्त एन्जॉय करतात. गरम गरम सूप आणि गार्लिक ब्रेड स्टिक्स सोबत. गट्टू चिंकीची प्ले डेट. संध्याकाळ होताच गट्टू चिंकी आपला होमवर्क लवकर फिनिश करतात आणि आईला म्हणतात, आई, आम्ही अभ्यास पूर्ण केला. आता आम्ही पार्कमध्ये खेळायला जातोय. हो आई, आम्हाला आधीच उशीर झालाय. काय उशीर? बरं मुलांनो, म्हणजे तुम्हाला खेळायला जायला उशीर झालाय हा? हो आई, जसं अभ्यास करणं महत्वाचं आहे तसंच खेळणं सुद्धा ना. आणि तूच तर म्हणतेस आई
की आपण आपली महत्वाची कामं वेळेवर पूर्ण करायला हवी. हो बाबा, ठीक आहे. बरं, लवकर आता दूध संपवा आणि खेळायला जा. गट्टू चिंकी आनंदाने आपलं दूध संपवतात आणि लगेचच पार्कमध्ये खेळायला जातात. अरे, आज तर खेळायला कोणीच आलं नाहीये चिंकी. पार्क तर एकदम रिकामं वाटतंय. हो गट्टू, एकदम बरोबर बोललास तू. गुड्डी तर तिच्या आजीकडे गेलीये. पण हे हरी आणि बंटी कुठे आहेत? अरे, हरी तर कुठेतरी गेलाय ना. आणि बंटीला अभ्यास पूर्ण करायला वेळ लागत असेल. म्हणजे आज आपण दोघंच आहोत. पण तेवढ्यात चिंकी पाहते की पार्कमध्ये एक मुलगा होता जो झोक्यावर बसला होता. जेव्हा चिंकी त्याला लक्षपूर्वक पाहते तेव्हा चिंकी त्याला ओळखते. नाही गट्टू, आपण एकटेच नाहीये. ते बघ, तो गोलू आहे ना. काय? कुठे? जेव्हा गट्टू गोलूला पाहतो तेव्हा गट्टूही त्याला ओळखतो. अरे हो, तो तर गोलूच आहे. मागच्या वर्षी त्याने शाळा बदलली होती. त्यानंतर आपण त्याला बघितलंच नाही. चल जाऊन त्यालाच सांगूया गट्टू. हो हो, चल चिंकी. मग गट्टू चिंकी गोलू जवळ जातात. गोलूही गट्टू चिंकीला पाहताच लगेच त्यांना ओळखतो. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघे इथे? हो गोलू, आणि तू तर मागच्या वर्षी अचानक शाळा बदलली. माहितीये तुला आम्ही किती मिस केलं. अच्छा, काय खरंच चिंकी? हो, तर काय गोलू. बरं, तू आता आमच्या घरी चल. तुला भेटून आई सुद्धा खुश होईल. चल गोलू, आमच्या घरी. बघ, समोरच आहे जवळ. गोलू तयार होतो आणि गट्टू चिंकी गोलूला घेऊन आपल्या घरी येतात. आई सुद्धा एवढ्या दिवसांनी गोलूला पाहून खूप खुश होते. ती सगळ्या मुलांना थंड थंड सरबत पाजते. पण तेवढ्यात, काकू, मला गट्टू चिंकीला एवढ्या दिवसांनी भेटल्यानंतर खूप छान वाटलं. नव्या शाळेत नवीन स्कूल फ्रेंड्स बनवणं खूपच अवघड आहे. त्यामुळे माझ्यासोबत खेळण्यासाठी खरंच कोणीच नसतं. ओ, म्हणून आज तू एकटाच बसला होतास पार्कमध्ये? हो गट्टू, तुम्ही या रविवारी माझ्या घरी प्ले डेटसाठी याल? काकू, तुम्ही गट्टू चिंकीला पाठवाल माझ्याकडे? माझ्याकडे नवीन रोबोट पझल्स आहेत ठेवलेले. ते सॉल्व करायला खूप मजा येईल गट्टू चिंकी. रोबोट पझल्स आणि प्ले डेट म्हटल्यानंतर गट्टू चिंकी एक्सायटेड होतात. आई सुद्धा तयार होते आणि यानंतर गोलू आपल्या घरी निघून जातो. रविवारच्या दिवशी गट्टू चिंकी 12 वाजता तयार होतात. गट्टू चिंकी, गोलूच्या आईला जास्त त्रास देऊ नका, ओके? ओके आई. मग आई गट्टू चिंकीला गोलूच्या घरी घेऊन जाते आणि तिथे त्यांना सोडते. वेलकम गट्टू चिंकी. हे बघा, लंचमध्ये आईने तिचा स्पेशल पिझ्झा बनवलाय. हो मुलांनो, स्वागत आहे. या. ये पिझ्झा. थँक्यू काकू, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं. अरे बाळा, त्यात काय एवढं? आणि पिझ्झा अजून ओव्हनमध्ये तयार होतोय. तोपर्यंत तुम्ही जाऊन गोलूच्या पझल्सशी खेळा. हा, या गट्टू चिंकी. तोपर्यंत मी तुम्हाला प्ले रूम मध्ये घेऊन जातो. प्ले रूम ऐकून गट्टू चिंकी चकित होतात. ते गोलूच्या पाठीमागे जातात आणि पाहतात की गोलूच्या रूमच्या शेजारी अजून एक छोटी रूम होती, जिथे खूप साऱ्या टॉयज आणि छोटीशी स्लाइड सुद्धा होती. ओ माय गॉड गोलू, ही प्ले रूम किती मस्त आहे. मी तर जरी दिवसभर इथे खेळलो तरी बोर होणार नाही. थँक्यू मित्रांनो. हे बघा, हे आहेत माझे नवे रोबोट पझल्स. या 3 पझल्स आहेत. हे घे चिंकी. हे एक तुझं, एक माझं आणि एक गट्टूचं. अरे वा, मग तर आपल्याला शर्यत लावली पाहिजे. जो स्वतःचं पझल सगळ्यात आधी सोडवेल तो जिंकेल. हो, ही मस्त कल्पना आहे गट्टू. चला मग सुरू करूया. नाही, अगोदर 3, 2, 1 म्हणा आणि मग सुरू करा. ओके. 3, 2, 1 सुरू. स्टार्ट म्हणताच गट्टू, चिंकी आणि गोलू आपापले पझल सोडवायला सुरुवात करतात. आणि तिकडे पिझ्झाही बनत होता आणि त्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरला होता. पाहता पाहता गट्टूच्या ब्ल्यू रोबोटचे पाय दिसू लागतात आणि चिंकीच्या रोबोटचे हात. पण गोलूचं पझल कंप्लीट होणारच होतं. अरे गोलू, ह्यात तर तू खूप हुशार आहेस. हो चिंकी,
मला पझल सोडवायला खूप आवडतं ना, त्यामुळे नेहमी मी भरपूर पझल सोडवत असतो ना. गोलू लवकरच आपलं पझल सॉल्व्ह करतो आणि त्यानंतर गट्टूचं पझल कंप्लीट होतं. शेवटी चिंकी सुद्धा आपल्या सगळ्या पझल्स पीसेसला एकत्र करते. काय खरंच? जर आम्ही प्रॅक्टिस केली असती तर पझल सोडवण्याचा आमचा वेग वाढला असता गोलू. एवढंच नाही चिंकी, माझे बाबा म्हणतात पझल सॉल्व्ह केल्यामुळे आपला मेंदू शार्प होतो. हो, हे तर मीही टीव्हीवर ऐकलंय गोलू. तेवढ्यात गोलूची आई सगळ्यांना आवाज देते. पिझ्झा तयार झाला होता. तिघे लवकर जाऊन डायनिंग टेबलवर बाहेर जाऊन बसतात. हे घ्या मुलांनो, गरमागरम पिझ्झा. थँक्यू काकू. थँक्यू आई. मग गट्टू, चिंकी आणि गोलू मजेने पिझ्झा खातात, जो खरोखरच खूप यमी झाला होता. पिझ्झा सोबत काकूंनी ऑरेंज ज्यूस सुद्धा ठेवलं होतं. काकू, तुम्ही खरंच खूप यम्मी पिझ्झा बनवलाय. हा तर बाहेरपेक्षाही जास्त छान आहे आणि हेल्दी सुद्धा. आणि सोबत असलेलं ऑरेंज ज्यूस सुद्धा रिफ्रेशिंग आहे. थँक्यू मुलांनो. गट्टू, चिंकी, लवकर जेवण करून घ्या. मग आपण तिघे जाऊन त्या स्लाइडवर खेळूया. आणि माझ्याकडे खूप सारे बोर्ड गेम्स पण आहेत. बोर्ड्स गेमच्या बाबतीत ऐकून गट्टू, चिंकी अजूनच एक्साइटेड होतात आणि ते पटकन आपलं जेवण संपवून गोलू सोबत पुन्हा खेळायला जातात. मग तिघे मिळून खूप सारे बोर्ड्स गेम खेळतात आणि पाहता पाहता केव्हा संध्याकाळ होते आणि गट्टू, चिंकीला घ्यायला आई येते कळतच नाही. मुलांनो, मग कशी वाटली तुम्हाला तुमची प्ले डेट? खूप मस्त आई. काकूंनी आम्हाला खूप यम्मी पिझ्झा दिला आणि आम्ही खूप गेम्स खेळले. काय खरंच? मग चला काकू आणि गोलूला प्लेडेटवर बोलवण्यासाठी थँक्यू म्हणा. हो, थँक्यू काकू. थँक्यू गोलू. अरे नाही मुलांनो, इतक्या दिवसांनी तर गोलू त्याच्या मित्रांसोबत खेळला, नाहीतर त्याचे या नवीन शाळेत मित्रच झाले नाहीयेत. तुम्ही दोघं असेच गोलूला भेटायला येत जा, त्याला छान वाटेल आणि मलाही. गोलू, मग तू आमच्याशी आणि हरिबंटी गुड्डी सोबत खेळायला तिथे पार्कला ये. आम्ही सगळे तिथेच खेळायला जातो. काय खरंच चिंकी? हो, नक्कीच गोलू. हे ऐकून गोलू सुद्धा खूप खुश होतो आणि त्या दिवसानंतर गोलू सुद्धा गट्टू, चिंकी सोबत रोज खेळायला येऊ लागला. घरची क्वीन चिंकी. आज रविवार होता आणि गट्टू, चिंकी आणि बाबा अजूनही झोपले होते. पण आईला आज बाहेर जायचं होतं, त्यामुळे ती स्वतः लवकर उठून बाकीच्यांनाही लवकर उठवते. काय झालं आई? तू आम्हाला लवकर का उठवलंस? हो, आज तर रविवार आहे. आज तर आम्हाला उशिरा उठायचं होतं. बघा, विसरलात ना तुम्ही की आज रविवार आहे, म्हणून मला माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय आणि मी उद्या सकाळी येणार आहे. अरे हो आई, तू मागच्या आठवड्यात आम्हाला सांगितलं होतंस. पण आई, आमच्या मूव्ही आणि पिझ्झाचं काय होणार? काय? हो आई, आज आमच्या सगळ्यांचा घरी मूव्ही बघायचा आणि पिझ्झा खाण्याचा प्लॅन होता. अरे हो, हे तर मी विसरूनच गेले. पण मुलांनो, माझं जाणं गरजेचं आहे. मी मैत्रिणीला प्रॉमिस केलंय ना. आणि चिंकी, माझं जरा नीट ऐक. आई चिंकीच्या जवळ जाते आणि तिला म्हणते, काय झालं आई? चिंकी, आज मी तुला एक महत्वाची जबाबदारी देऊन जातीये आणि ती आहे घराची जबाबदारी. माझा विश्वास फक्त तुझ्यावर आहे. असं समज की आत्तापासून उद्या सकाळपर्यंत म्हणजे पूर्ण 24 तासांसाठी तूच घराची आई आहेस. तुला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे. आईचं बोलणं ऐकून चिंकी खूप खुश होते. काय खरंच? म्हणजे बाबा आणि गट्टूला मी सांगितलेलं ऐकावं लागेल, कारण मी आई आहे. हो चिंकी बाळा, पण तुला तुझी जबाबदारी नीट पार पाडावी लागेल. ओके आई. एवढं बोलून आई घरातून निघून जाते. गट्टू आणि बाबा अजूनही झोपेतच सोफ्यावर बसून होते. हे बघून धावतच चिंकी आईच्या रूम मध्ये जाते आणि तिची एक ओढणी घेऊन बाहेर येते. अगं चिंकी, तू हे काय करतीयेस? गट्टू, आता उद्या सकाळपर्यंत मी आई आहे आणि तुम्हा दोघांना माझं ऐकावं लागेल. एवढं बोलून चिंकी ती ओढणी कमरेला अशी काही बांधते जशी आई बांधते. मग ती बाबा आणि गट्टूला म्हणते, गट्टू, चल उठ,
जाऊन आपली रूम स्वच्छ कर. आणि बाबा, तुम्ही लिव्हिंग हॉल आणि तुमच्या रूमची स्वच्छता करा. सकाळी उठून सगळ्यात आधी आपण घर स्वच्छ करायला हवं. आई सुद्धा हेच करते. तोपर्यंत मी स्वयंपाकघरात जाऊन नाश्ता करते. ओहो, आता चिंकी आपल्याकडून खूप काम करून घेणार आहे गट्टू. आणि आपल्याला करावंही लागेल बाबा, कारण आईनेच तिची जबाबदारी चिंकीला दिलीये. बाबा आणि गट्टू लवकर उठून चिंकीनी सांगितलेली कामं करू लागतात. तेवढ्या वेळात चिंकी किचनमध्ये जाऊन आपले स्पेशल सँडविचेस बनवते आणि सोबतच ती सगळ्यांसाठी कॉफीही बनवते. अरे वा चिंकी, तू तर खूप छान नाश्ता बनवलास. आणि काम केल्यानंतर नाश्ता करायला अजून छान वाटतंय. थँक्यू बाबा. थँक्यू गट्टू. बरं, मला असं वाटतं की जरी आई गेली असेल पण तरीही आपण आपल्या मूवी आणि पिझ्झाचा प्लॅन एन्जॉय करू शकतो. काय? कसं चिंकी? फक्त त्यासाठी तुम्हा दोघांना माझं सगळं ऐकावं लागेल. ठीक आहे चिंकी, का नाही, पण मला वाटतं की आईशिवाय आपण हे सगळं करू शकणार नाही. आणि मला तर पिझ्झा बनवायला येतच नाही. काळजी नका करू बाबा. मागच्या वेळी जेव्हा आईने पिझ्झा बनवला त्यावेळी मी किचन मध्येच होते. तुम्ही फक्त माझी मदत करा, ओव्हन वापरण्यासाठी आणि भाज्या चिरून देण्यासाठी. अच्छा, ठीक आहे चिंकी. आणि मी काय करू चिंकी? गट्टू, जेव्हा मी आणि बाबा पिझ्झा करत असू त्यावेळेस तुला लिव्हिंग रूम मध्ये पिक्चरची तयारी करावी लागेल. जसं पिक्चरची सीडी लावणं आणि सोफ्याच्या खाली गादी टाकणं. आपण तिथेच बसून पिक्चर बघणार ना. ओके चिंकी, डन. मग काय होतं, नाश्ता करून तिघेही जण आपापल्या कामाला लागतात. अगोदर बाबा मार्केटमध्ये जाऊन पिझ्झा बनवायचं सगळं सामान घेऊन येतात. त्यानंतर चिंकी त्यांना सगळं सांगू लागते. बाबा, आई आधी या पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस लावते. ओके, लावला चिंकी. हा, आता ह्याच्यावर आपल्याला भाज्या ठेवायच्या आहे. आणि हो, पनीर सुद्धा मला खूप आवडतं. ओके चिंकी, आता चीज. हो, आता आपल्याला ह्याला ओव्हन मध्ये ठेवायचंय. ओके, डन. आणि हो बाबा, गट्टूला फक्त कॉर्न पिझ्झा आवडतो म्हणून कॉर्न पिझ्झा वेगळा बनवावा लागेल. अगदी असाच. हा, मी आत्ताच बनवतो. एवढ्या वेळात गट्टूने तिकडे लिव्हिंग रूम मध्ये सगळी तयारी केली होती आणि चिंकीने पिझ्झा सोबतच पॉपकॉर्नही बनवले होते. सारे स्नॅक्स तयार झाल्यावर बाबा आणि चिंकी ते घेऊन लिव्हिंग रूम मध्ये येतात. आता सगळे चटईवर बसून मूवी एन्जॉय करू लागतात. मला केव्हाचा बघायचा होता हा मूवी. बरं, हा पिझ्झा खूप यम्मी झालाय, अगदी आईसारखा. हो तर, चिंकीने जो बनवलाय छान तर असणारच. थँक्यू बाबा आणि गट्टू. मग गट्टू, चिंकी आणि बाबा सोबत पिझ्झा खात मूवी एन्जॉय करतात. जसा मूवी संपतो बाबा म्हणतात, आता तर खूप झोप येतेय, आपण झोपूयात का? पण चिंकी लगेच उठून चटईच्या आजूबाजूला पडलेले पॉपकॉर्न्स आवरू लागते. नाही नाही बाबा, आधी आपल्याला किचन आणि लिव्हिंग रूम साफ करायला हवं. मी जातीये भांडी घासायला, कारण किचन मध्ये खूप खरकटी भांडी आहेत. तोपर्यंत तुम्ही लिव्हिंग रूम मधून ही गादी काढा आणि हे स्वच्छ करा. चिंकी एवढं बोलून किचन मध्ये डिश स्वच्छ करायला जाते. यानंतर ती पूर्ण किचन स्वच्छ करू लागते. इकडे गट्टू आणि बाबांना चिंकीच्या म्हणण्याप्रमाणे स्वच्छता करावी लागते. बाबा, चिंकी तर खरंच जबाबदार झालीये, अगदी आईसारखी. हो गट्टू, मला हे पाहून खूप छान वाटलं. हो बाबा. तेवढ्यात चिंकी तिथे येते. हुश, सगळं काम झालं, पण मी तर खूपच थकलीये. आई खरंच किती काम करते, तिच्यासारखं कोणीच नाही. हे तर अगदी बरोबर बोललीस चिंकी, की आईसारखं दुसरं कोणी नाही, पण तू अगदी आईसारखी आहेस. बाबांचं हे बोलणं ऐकून चिंकीला खूप छान वाटतं. जेव्हा रात्री झोपायची वेळ होते तेव्हा गट्टू हळूच चिंकीला म्हणतो, चिंकी, मला तर झोप येतीये. आई नेहमी आपल्याला गोष्ट सांगते, मला तर तिची खूप आठवण येतीये. अरे मग त्यात काय गट्टू, आज मी तुला वाचून गोष्ट सांगते माझ्या ह्या नव्या पुस्तकातून. काय खरंच चिंकी, तू सांगशील? थँक्यू. मग चिंकी गट्टूला गोष्ट सांगू लागते. चिंकीच्या बोलण्याचा आवाज ऐकून बाबा सुद्धा तिथे येतात आणि हे दृश्य बघून आश्चर्यचकित होतात. अरे वा, हे सगळं काय चाललंय इथे?
बाबा, तुम्ही येऊन गट्टू शेजारी झोपा. मी तुम्हा दोघांना गोष्ट सांगते, अगदी आईसारखं. मग बाबा शांत होऊन गट्टूच्या शेजारी झोपतात. तर एकदा एका जंगलात एक अस्वल होतं. अस्वलाची मैत्री एका परीशी झाली, जिने अस्वलाला सांगितलं की तो अजिबात वाईट दिसत नाही, तर खूप सुंदर दिसतो. थोड्या वेळाने चिंकी पाहते की बाबा आणि गट्टू झोपी गेले आहेत. मग तीही त्यांच्यासोबत झोपते. अशा प्रकारे पूर्ण 24 तासांसाठी चिंकी आई बनते आणि आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या छान पार पाडते. पण ती हेही समजून जाते की आई बनणं हे काही मुलांचा खेळ नाही. शाळेचा पहिला दिवस. गट्टू चिंकीच्या नव्या सेशनची तयारी पूर्ण झाली होती आणि आता ते दोघं शाळेत जाण्यासाठी पूर्ण तयार होते. गट्टू चिंकी शाळेच्या अगोदर एक दिवस आईला सांगून टाकतात की त्यांना डब्यात काय हवंय ते. अगं आई, आमच्या सगळ्या मित्रांचं बोलणं झालंय आणि आम्ही ठरवलंय की शाळेच्या पहिल्या दिवशी डब्यामध्ये काहीतरी खास घेऊन जायचंय. हो आई, मग तू तुझे स्पेशल फ्राईड राईस बनवशील डब्यासाठी प्लीज? बरं ठीक आहे मुलांनो, नक्की बनवेन. पण तुम्ही तुमच्या दप्तरात वह्या पुस्तकं ठेवली आहेत ना? हो आई, ती तर आम्ही केव्हाच ठेवली. शाळेत जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत आम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गट्टू चिंकी वेळेवर तयार होतात आणि आई त्यांचा डबा पॅक करून देते. गट्टू चिंकी, लवकर नाश्ता करा म्हणजे बाबा तुम्हाला शाळेत सोडतील, ठीक आहे? ओके आई. जेव्हा बाबा त्यांना शाळेमध्ये ड्रॉप करतात तेव्हा ते दोघे आपल्या नव्या वर्गात जातात आणि पाहतात की क्लासमध्ये खूप सारे नवे विद्यार्थीही होते. चिंकी, ते बघ, हरी, बंटी आणि गुड्डी तिकडे बसलेत. चल आपण लवकर जाऊन त्यांच्या शेजारी बसू. हो गट्टू, चल. गट्टू बंटी सोबत आणि चिंकी गुड्डी सोबत बसते. पण गट्टू चिंकी पाहतात की हरी सोबत कोणीतरी नवीन विद्यार्थी बसलेला आहे. हरी, हा नवीन आहे का? तुझं नाव काय आहे? माझं नाव रिंकू आहे. हॅलो रिंकू, आम्ही सगळे इथले जुने विद्यार्थी आहोत. आम्ही सगळे तुला मदत करू. थँक्यू. मग आता आपण सगळे फ्रेंड्स ना? हो, फ्रेंड्स. बरं चिंकी, तुझा हा नवीन हेअर कट तुला खूप छान दिसतोय. हो हो चिंकी, हा तुला खरोखरच छान दिसतोय. थँक्यू हरी आणि गुड्डी. तेवढ्यात क्लासमध्ये गट्टू चिंकीची नवी क्लास टीचर येते आणि सगळी मुलं उभे राहून मॅमला ग्रीट करतात. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. मी तुमची नवीन क्लास टीचर आहे. माझं नाव नीलम आहे, ठीक आहे? आता तुम्ही सगळेजण बसा बरं. सगळी मुलं आपापल्या जागेवर बसतात. तर मुलांनो, आज आपल्या वर्गाचा पहिला दिवस आहे. मग सगळ्यात आधी आपण एकमेकांची ओळख करून घेऊया, ठीक आहे? ओके मॅम. मॅम एक एक करून प्रत्येकाला त्यांचं नाव विचारतात आणि मग त्यांना मोठं होऊन काय बनायचे हेही विचारतात. बरं मुलांनो, आता मला तुमच्या सगळ्यांची नावं कळाली आहेत. आता मला हे सांगा की तुम्हाला काय व्हायचंय? मॅम, मला पायलट व्हायचंय. व्हेरी गुड गट्टू. आणि चिंकी, तुला काय व्हायचंय? मॅम, मला डॉक्टर व्हायचंय. आणि मला ऍक्टर. मॅम, मला मोठेपणी टीचर व्हायचंय. व्हेरी गुड मुलांनो. जर तुम्ही छान अभ्यास केला आणि खूप मेहनत घेतली तर तुम्हाला जे व्हायचंय ते तुम्ही नक्की व्हाल. समजलं? थँक्यू मॅम. तर मुलांनो, मी आता तुम्हाला तुमचे नवीन रोल नंबर सांगणार आहे, ठीक आहे? सगळ्यांनी नीट ऐका. मॅम सगळ्यांना त्यांचे रोल नंबर सांगू लागतात. यानंतर वर्गात मॅडम मॉनिटर सिलेक्ट करतात. मुलांनो, मी दर महिन्याला नवीन मॉनिटर बनवणार आहे आणि ह्या महिन्याचं मॉनिटर मी चिंकी तुला बनवणार आहे, ठीक आहे? थँक्यू मॅम. चिंकी हे ऐकून खूप खुश होते की तिला पहिल्याच दिवशी मॉनिटर बनवलं गेलं. यानंतर क्लास टीचर मुलांना शिकवू लागतात आणि थोड्याच वेळात लंच ब्रेक होतो. सगळी मुलं आपापला लंच करू लागतात. आज तर आपल्या सगळ्यांच्या डब्यात काहीतरी खास आहे. हो गट्टू, मी आईकडून तिचे स्पेशल आलूचे पराठे घेऊन आलोय. अरे रिंकू, तू सुद्धा आमच्या सोबत डबा खाऊ शकतोस. हो हो रिंकू, हे घे, तू माझा डबा खाऊ शकतोस. माझ्या आईने खूप छान सँडविचेस बनवलेत. सगळी मुलं सोबतच जेवण करत होते. तेवढ्यात गट्टू म्हणतो, अरे मित्रांनो, आज आपण परत काकांकडे आईस्क्रीम खायला जाऊ. मागच्या वर्षी जिथे जात होतो ना तिथे. अरे ही तर खूप छान आयडिया आहे गट्टू. रिंकू, तूही आमच्या सोबत चल. त्या काकांचं आईस्क्रीम खूप छान असतं. ठीक आहे बंटी, आपण सगळे जाऊ.
लंच ब्रेक संपतो आणि सगळी मुलं अभ्यास करू लागतात. सुट्टी होण्याच्या अगोदर नीलम मॅडम पुन्हा क्लासमध्ये येतात आणि सगळ्या मुलांना म्हणतात, चला मुलांनो, सगळ्यांनी आपल्या डायरी काढा आणि त्यामध्ये हा होमवर्क लिहा. मी आता जो फळ्यावर लिहिणार आहे तो, ठीक आहे? आणि हो, सगळ्यांनी आपल्या नवीन वहीमध्ये छान लिहायचं आणि अनुक्रमणिकाही बनवायची, ठीक आहे? ओके मॅम. सगळी मुलं होमवर्क लिहून घेतात आणि मग सुट्टी होते. गट्टू चिंकीला एवढ्या दिवसानंतर आपल्या मित्रांना भेटून खूप मजा येते आणि नवीन मित्र बनवूनही. सुट्टीमध्ये सगळेजण काकांकडे आईस्क्रीम खायला जातात आणि असाच त्यांच्या शाळेचा पहिला दिवस संपतो. पुंटून किड्स कडून पार्सल आहे. अरे, आलं पार्सल. जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्याचसाठी आहे. वा वाई, ह्यात तर खूपच प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फंड काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेल ते ह्या फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचंय. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षर शिकणार आहे. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला होईल. ही घ्या लेस. आता ह्यामध्ये एक एक करून बीड्स टाकायचा प्रयत्न करायचा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत ह्यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा.